मागचा कॅमेरा लागला. कट हो नाही, नाहीतर नाही हो. मला काही सांगायचं नाही. तर तुम्हाला आज मी सांगणार समजायला माहिती पाहिजे तुम्ही किती हुशार आहेत नाही हुशार आहेत माहिती तर पाहिजे ना. तर आमचं कसं चाललंय आता, हे आम्ही पिक्चर बघत होतो तर ह्या पिक्चर मध्ये बघा पिक्चर आहे मुझसे दोस्ती करो की, हा पिक्चर आहे बरं का चालू आता. आणि ह्याच्यात ती काय म्हणतात, ह्याच्यात शाहरुख खान आहे, ह्याच्यात शाहरुख खान नाहीये, ह्याच्यात अमिताभ बच्चन बी नाहीये. ऐका मी काय म्हणते, ह्याच्यात मुझसे दोस्ती करो ह्याच्यामध्ये सांगा बघा कोणता हिरो आहे. ऋतिक रोशन आणि मुखर्जी आणि करीना आहे. कोण आहे कोण आहे बघ पुढं बघ. नाही मला माहिती असतं ना समजा. अहो मुझसे दोस्ती करो की याच्यामध्ये आता किती वेळा सांगू शाहरुख खान नाहीये, ह्याच्यामध्ये शाहरुख खान नाहीच आहे. समजायला माहिती ह्याच्यामध्ये शाहरुख खान नाहीये. बघा ह्याच्यात दिसला महाग पुढं होतं. महागचा कॅमेरा लागतोय लगेच. हॅलो फॅमिली, या पटपट या लाईव्ह. हा ना बघू ना, आमची अशी शर्यत पण लागली की मुझसे दोस्ती करून याच्यामध्ये जर शाहरुख खान असला तर ती मला मागणार येतं आणि नसला तर मी त्यांना मागणार येतं. बघायचंय आज की कोण कुणाला मागतय. तुम्ही पण बघत राहा. मुझसे दोस्ती करो की ह्या पिक्चर मध्ये शाहरुख खान नाहीये ह्यांना सांगून मी दमले, पण ती माझं काहीच ऐकत नाही. तर कभी खुशी कभी गम मध्ये शाहरुख खान आहे ना, ह्या पिक्चर मध्ये नाहीये. मी जसा लागलाय पिक्चर तशी सांगते, पण ऐक ना म्हणून मी लाईव्ह आले आज. तुम्ही बघा कसं वाटतंय तुम्हाला. हाय शाहरुख खान हाय ह्या पिक्चर मध्ये, शाहरुख खान हाय मुझसे दोस्ती करो ह्या पिक्चर मध्ये. कोण म्हणलं तुम्हाला हाय कसं काय पण कुठं याच्यात नाही. तुम्ही कशाला मग माझा माग करा. मी अख्खा पूर्ण बदला घेणार, तू पण खाणार, मला मागायला बदला घेणार. माझं निघलं तू पण खाणार. शाहरुख खान नाहीयेच आहे. शाहरुख खान नाही ना गे. मुझसे दोस्ती करो या पिक्चर मध्ये शाहरुख खान नाहीये ना. पप्पाला सांग ना शाहरुख खान नाहीये या पिक्चर मध्ये. यस, आज शाहरुख खानच्या मुळे ह्यांना माग बसणार आहे. बघा आमचा पिक्चर चालू आहे आणि ह्या पिक्चर मग आता ती लय माल खाणार आहे. बघू कोण माल खात आहे. मी खाते का ती खाते. तर मला नक्की सांगा ह्या पिक्चर मध्ये शाहरुख खान आहे की नाही. कुणाला माहिती या नाहीये. आता गाणं लागलं. हे पिक्चर बघणं संपूर्ण अशी लाईव्ह थांबू का मी तुमचं शाहरुख खान बघण्यासाठी. नाहीये. मी असं भिंगू का मोबाईल. धोके तुम मुझसे दोस्ती करोगी. मी गाणं म्हणू का. हा काय गाणं लागलं. पण शाहरुख खान गेलं तर काय तुमचं बघ. मला फुकट बाग बसन ना. मला माहिती नाही शाहरुख खान नाहीये. दिसतच नाही भैया. कुछ कहूंगी आज मला आनंद पिक्चर मुळे नाहीये. मला खरंच आज तुम्ही माझा किती मार खाणार त्याचा मला इतकाच आनंद होतोय की मी आज कुठं काही मला काही समजत आनंद दाट पिट आणून ठेव. बघायचं नाही कोण चिंकणार कोण हागणार. मला हाणणारच नाही तुम्ही, कारण की या पिक्चर मध्ये नाहीये ना शाहरुख खान. मुझसे दोस्ती करो या पिक्चर मध्ये शाहरुख खान नाही. फ्रेंड सांगावं जरा नाहीयेच आहे. समजायला माहिती, अख्ख्या दुनियाला माहिती असं. लहान लेकरांना सुद्धा माहिती की शाहरुख खान नाही या पिक्चर मध्ये. कधी संपणार या पिक्चर. कधी शाहरुख खान येणार आता. हो का अनुष्ठी झाडू आणून दिलाय पप्पाला हाणायला. खरं आहे का खोटं कुणाचं ठरणार आहे काय माहिती आता.
लय फटके गाणं लागायचं, मला लय आनंद होतोय. थोड्या वेळ थांबा जरा थोडं. हॅलो हॅलो, लय भागी तो झाडू सांग ना लोटायचं, मी त्यांना थांबते काय. चकुली हॅलो हॅलो. ते पिक्चर संपायला टाइम लागणार आहे. बाहेर काय मी कचरा दाखवा, उद्या जाते. चलो चलो चलो. शिवन्या आणू जर शाहरुख खान आला का नाही मला सांगा. शेवटपर्यंत मोबाईल चिटिंग चालू, इकडे चिटिंग करताय, मोबाईल बघताय. तुमच्या तर जागा मोबाईल बघायचा, मोबाईल घेऊन चालले. मोबाईल वरती बघतात की त्या पिक्चर मध्ये शाहरुख खान आहे का नाही. नाही आहे त्या पिक्चर मध्ये शाहरुख खान, येडत काढतात मला. आनंद घेता आहे का? हो, आज खूप आनंद आहे. आज मी त्यांना लय मागणं घेते, मग मला लय आनंद आहे. आज आमची शर्यत लागली, आम्ही पिक्चर बघत होतो. मुझसे दोस्ती करून घ्या पिक्चर लागला, तर तिथे म्हणते त्यात शाहरुख खान आहे, अमिताभ बच्चन आहे. शाहरुख खान आहे तर हाय कोण? शाहरुख खान नाहीये त्याच्यात, ऋतिक रोशन आहे. त्याला किती वेळा सांगितलं, त्याला कळत नाही. शाहरुख खान एकच शिवाय त्याच्यात, आणि अजून एक खायचं त्याचं नाव नाही माहिती मला. अरे तू चुप बैठ ना, जा उधर जा, बघ जा. कोणाला मागणार? माझ्या नवऱ्याला. आमची शर्यत लागली ना म्हणून मागणार आहे बरं का. आता तुम्ही बघा शेवटपर्यंत त्या पिक्चर मध्ये असं आहे की मुझसे दोस्ती करून घ्या पिक्चर मध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन नाही, तर कभी खुशी कभी गम मध्ये आहे. मी त्यांना आता मी झालं 8 तास झालं त्यांना सांगते नाहीये, ते ऐकतच नाहीत माझं. म्हणून तर मी आता लाईव्ह आले, लाईव्ह त्यांना माग बसायला लागले. आज मोबाईल घेऊन आले त्यांच्या इकडे, मोबाईल मध्ये चेक करतात. हा दम लागला. हाय, थंडी आहे का? थंडी 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 नाही आता. गाणं संपलं. येऊ का? येऊ. हाय, तर तुम्ही सांगा बघा, मुझसे दोस्ती करून घ्या पिक्चर मध्ये शाहरुख खान आहे का नाही? कोणाला माहिती? मला तर वाटतं समजायला माहिती असेल, फक्त माझ्या नवऱ्यालाच माहित नसेल. मी त्यांच्याकडे नेतात मोबाईल, अंधार पडलाय सगळा. दरवाजा कोणी लावून ठेवला? गाणं खतम झालं. आला का शाहरुख खान? किती वेळ झालं शाहरुख खानची वाट बघून. शाहरुख खान कुठं मला दिसत नाही. कोण दिसतंय? त्याचा प्रकाश बंद कमी करा, किती दिसतोय का चमकतोय, दिसतच नाही त्यात कोणता पिक्चर चालू आहे. कमी करा थोडा. तुमच्या नवऱ्याला जर आता मागलं तर तुमचा आवाज खूप छान आहे. हो ना, थँक्यू. आई शपथ, तुम्हाला तर ना लय मागेन मी. तुम्हाला काय माहिती माझा आवाज कसा आहे? माझा आवाज कसं ना, मला कशी का ना, मी तशी चांगलीच आहे ना. मला कशात म्हणतात घोबड्यासारखं? माझा घोबड्यासारखा आवाज आहे का? काय पण बोलतात मला, म्हणतात की घोबड्यासारखा आवाज आहे. माझा सगळं मूडच ऑफ केला. बाजूला हो, काय बाजूला हो. त्यांना हा माग खाणार म्हणून माग उभी करतात, दाखवू नको म्हणते. आहे तुम्ही कुठून? आम्ही का पुण्यातून. आम्ही बीडचे राहतो पुण्याला. चुप आहे एकदम. माल खाणार आहे तर नाटक करू नका माझ्यापाशी. माल काय जमून नाटक करू माल खाता. वाव, मी तर लाईव्ह दिसते. कुठे शाहरुख खान? ऋतिक रोशनच आहे शाहरुख खान येणारा. मला माहिती पिक्चर मध्ये शाहरुख खान नाहीये. शाहरुख खान मग तुम्ही आज लय माल खाणार. शाहरुख खान बिचारा लांबच राहिला, पण तुम्हीच माल खाणार आहेत आज. बघा तुम्ही, आज तुमची पिटाई बघा. समधी म्हणतात माझा आवाज छान आहे. कोण म्हणतो? एक पण नाही म्हणलं माझा आवाज खराब आहे का नाही? हो नाही हो माझा आवाज. ऐक, मागचा कॅमेरा लागला. सांगा बघा माझा आवाज कशाने वाटतो तुम्हाला.
नक्कीच. अयो इतकं घाण तुमच्या तसं का मला काय पण म्हणायला लागले. जाऊ दे माझा मूडच ऑफ व्हायला लागला आता. तर मी आता कमेंट बघते समद्यांच्या. तर चला मला खूप जण म्हणतात की तुम्ही एक कमेंटचा रिप्लाय देत नाही. तिकडं कुठं जायचं गप मग मग. अति सुंदर हाय हाय. ह्याच्यावर काय कमेंट आहे. छान छान वाव वाव बघ. हे कोण आहेत. बायडे काही सांगू नको तू काही रिप्लाय देत नाही. हा दादांनी मला कमेंट केली आहे. बदललं पिक्चर त्यात शाहरुख नाही ते मागच खाणार आहेत माझा. थांबतो 2 मिनिटं. रिमोट पण घातला माझ्या हातातून हिसकून. हा आणि मी घ्यायची कोशिश आता मी लाईव्ह आहे सध्याला. नंतर बघू पप्पाकडं. मग त्यांनी कमेंट माझ्या बघायचं त्यांनी मला अशा कमेंट केल्या आहेत की तुम्ही कमेंटचा रिप्लाय देत नाहीत. तर त्यांना सॉरी दादा काही काम असतं ना त्यामुळे मी जास्त व्हिडिओ मी बघतच नाही आहे. कमेंट सगळ्यांची बघत नाही. ज्याची बघते त्याला रिप्लाय मी नक्की देते. काही काहींना नाही येत तर त्यांचा सॉरी. आजपासून नक्की येणार रिप्लाय. बघायचं त्यांनी अशा कमेंट केल्या आहेत मला. समद्यांचे कमेंट खूप छान असतात. मला खूप आवडतात. कुणी असं वाईट कमेंट अजून तर कुणी काही बोललं नाही मला. एखादं म्हणजे 100-200 एखादं असतातच बोलणारे. मला अजून कुणीच काय असं वाईट कधीच बोललं नाही. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी. कारण की तुम्ही मला एवढं छान बोलता. कुणी वाईट बोलत नाही. त्यासाठी मला खूप छान वाटतं. मग व्हिडिओ काढायला पण काय वाटत नाही. तुम्ही बघू शकता. मी बघते व्हिडिओच्या कमेंट. दिसत नसून आता कसं दिसत नाही दिसत. काय झालं काय. काय होते. थांब 2 मिनिटं तुझ्या. खूप खूप छान खूप सुंदर सॉन्ग. व्हेरी नाईस. खूप मस्त. गुड नाईट गुड नाईट. आओ मम्मी मम्मा तोंड फोडून किचन का मम्मा मी आज तोंड नाही पडणार. ती तोंड पडणार. त्यांचं तोंड पडणार आहे. मग पप्पाला मार. पप्पाला मग हो का माझी पोरगी काय म्हणते पप्पाला मग लाज वाटते का आपल्या पप्पाला असं बोलते. अगं बाई तुझं गाव कोणतं. बीड मध्ये ग ताई. बीड मध्ये सावताडा आहे सावताडा. काय जा ना तिकडे जा ना. 2 मिनिटं शिवाय मी बोलते मोबाईलवर. दिसत नाही का तुला एवढं. जशा कोण आहे का त्या पिक्चर मध्ये बघ. अशा कोण बदलला पिक्चर. पप्पाने बदलला. कुठं. व्हेरी ब्युटिफुल नाईस माय फ्रेंड. मला थांबलाय कस का मोबाईल. मी दिसत नाहीये का. काय झालंय का माहिती मोबाईलला. 1 मिनिट. लय अंदाज पडतोय याचा. हाय हॅलो. असं दिसत असं माझीच मला दिसत नाही मी. 1 मिनिट. हो आता दिसते. माझीच मला दिसत नव्हतं. ते हे होतं ना कमी होतं त्यामुळे. हाय हाय हॅलो हॅलो. तर आज खूप दिवसांनी मी लाईव्ह आले.
म्हणलं चला गप्पा मारूया, बोलूया. कारण की कमेंट मॅसेज खूप येतात, कारण उत्तर मी एकाला पण देत नाही, कमेंटला पण नाही देत आणि मॅसेजला पण नाही देत. त्यामुळे समजा खूप नाराज आहेत, त्यांना मी सॉरी बोलते. काय पप्पाला ना सांगू जपू तिकडं तर ते अनुज घेतोय, अनुज ताटात खाली खा जा. हाय, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही सर्व? छान आहेत ना? मजेत, आनंदात? कशा आहात? तुमच्याकडे थंडी आहे का? आमच्याकडे खूप थंडी आहे. आत्ता नाही आहे लागत, सकाळी चाललेला थंडी असते. अरे अचानक मागचा कॅमेरा लागतो का पुढचा कॅमेरा लागतो? मोबाईलच खराब झालाय, काही करायचं. गरीब येतो आम्ही मोबाईल, त्यामुळं आमचा काही मोबाईलच चालत नाही. माझा मोबाईल फक्त 10,000चा आहे, जास्त नाही आहे, त्याच्यातच मी व्हिडिओ काढते. आणि हा आमचा मिस्टरांचा आहे, ह्यांचा आहे चांगला. आला शाहरुख खान? तुम्ही पिक्चर बदलला ना? जगात लागले ना. शाहरुख खान नाही येणार शेवटपर्यंत. मी पिक्चर संपूच तर मी लाईव्ह राहणार आहे. मी तुम्हाला शेवट मागणार म्हणजे मागणारच. मी तरी मार खाणार, तुम्ही तरी मार खाणार. आज दोघांपैकी एक जण मार खाणार. आज रविवार आहे ना, आम्ही दोघांपैकी एक जण मार खाणार म्हणजे खाणार 100% गॅरंटी माझी. तुम्ही या की नाही त्याला देता येतोय. हाय 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 हाय, मस्त. थँक्यू थँक्यू. ओ अशी बोललात, असू द्या, मी खराब असू द्या हो. मी कधी म्हणलं की मी खूप छान आहे, मस्त आहे? मी कधी माझ्या तोंडाने म्हणतच नाही हो दादा. असू द्या, काय फरक पडत नाही. मी अजिबात रागवणार नाहीये. मला खूप छान वाटतं की असं बोललात तुम्ही. थँक्यू. बरं, एकदम बरे, ठीकठाक आहोत. हो का? थँक्यू. मी पण खूप आनंदात आहे. आज मला लाईव्ह यायचं नव्हतं, पण मी त्यांच्यामुळे आले. त्यांना मार्ग खायचा आहे ना, नाही तुम्हाला समजायला दाखवणार आज मज्जाच मज्जा त्यांना मारता नाही. त्यामुळे मी लाईव्ह आले. आणि खूप दिवसांनी लाईव्ह आलते. मी केव्हा लाईव्ह आलते? जेव्हा मी गावाला गेलते ना बहिणीकडं, मी तेव्हा लाईव्ह आलते. नक्कीच आज मार खातेस? हो ना, मला खूप आनंद झाले आज मार खायचा. आज मी मार खाणार आहे 100%. तुम्हाला पण दाखवणार आहे समजायला मार खाणार आहे. मला लय आनंद झाले. मला मागितच नाहीत ना, म्हणून मला आज मारच खायचं आहे. कुठे पार्लरचं काम सोडून दिलं का तुम्ही? काही कामच नाही करीत मी, आता घरीच असते बसलेली. पार्लरचं काम नाही करीत, काय नाही. पप्पा सांगतात की थोडा वेळ लाव, दुसरं पिक्चर लावल्यावर सांगतात की थोडा वेळ राहते. पप्पाला काही काम आहे. तो मागचा कॅमेरा माझ्या मोबाईलला नेमकं होतंय का तेच कळत नाही. मागचा नाही कॅमेरा लगेच मलाच लागतो. मागचा कॅमेरा, पुढचा कॅमेरा. या पटपट या लाईव्ह. पाणी आलं, आमचं पाणी बी आलं. तुम्ही बघताय पाणी? वाव, माझी किती मज्जा आहे बघा. माझं मिस्टर पाणी भरताय. आज माग खाणार येत नावाचा, त्यामुळे मग पाणी भरताय. तुम्ही किती पुढं करा, काय करा, आज माग खाल्ल्याशिवाय का लागणार. आज माझे मिस्टर घरीच आहेत. आज त्यांनी सुट्टी घेतली आहे रिक्षावर जायची. आज ती म्हणले निवांत. नाही दिसतच नाही पडत. अंधार पडतोय म्हणा. बघा इकडे अंधार येतोय. हो, आज नक्कीच मार खाणार. काय माहिती काय करू. काय माझी व्हिडिओ चालत नाही तो बघा ना, किती स्लो चालले व्हिडिओ माझी. अशी व्हिडिओ चाललं माझं कसं होईल?
दिसतात का तुम्हाला? दिसतात का व्हिडिओ माझे? किती स्लो आहेत ना. अशी कुणाचीच व्हिडिओ चालत नसते, अशी माझी चालतात. मलाच लय वाईट वाटतं. काय करणार, माझा व्हिडिओच असे तर खतरनाक तर एक पण नाहीये. तुला मुलं किती आहेत? मला मुलं 2 आहेत दादा. जर आमची आज पाणी आले. आता किती वाजले? तर 1 मिनिट. 4:30 वाजून गेल्यात. आज उशिरा पाणी आलं. बघा दुपारच्या कसं असतं इकडं. वाटतच नाहीत की आम्ही पुण्यामध्ये. बघ कसं वाटतं तुम्हाला, नक्की सांगा. बघा कसं आहे. आता तुम्हाला मी बघा समदे घर दाखवते. घरच आहे दादा इकडे समजा. बघा दिसले का? आणि इकडं घर दिसायला लागलं माझं. असं आहे असं आमच्या साईडला. इथं जवळपास पण मस्त बघणार आहे, मला पण माहित नाहीये, पण नको असं दिसतं. छान दिसते ना. लागलाच मागचा कॅमेरा. काय मोबाईल आहे बाई, लगेच मागचा कॅमेरा लागतोय, कधी पुढचा कॅमेरा लागतोय, कधी काही पण होतंय त्या मोबाईलला. हाय, कशा आहात? बोला पटपट बोला. खूप व्हायरल झालंय माझे गाणं. कसं वाटतं तुम्हाला गाणं? मराठी गाणे छान आहेत का हिंदी गाणे छान आहेत? मी कोणत्या गाण्यावरती रील्स मला छान वाटेल तर मी नक्की सांगा. माझे काही व्हिडिओ असे खूप व्हायरल झालेत, काही नाही झाले. काहीला काय झालं काय माहिती काय झालं. हाय ताई, हाय. तुम्ही कुठे राहता? हाय, आम्ही पुण्याला राहतो. हो खूप. शादीशुदा मर्दों के जीवन का परम सत्य है, पत्नी मी शोधते. अजून एक शोधते. संपले का काय? काय आहे? काळी आहे हो ना, मी खूप काळी आहे. मी वरती फिल्टर लावते ना म्हणून गोली दिसते. मी आता नाहीये मी गोली, मी कालीच आहे. तुम्हाला दिसत असं मी लाईव्ह. मी खूप वेळा लाईव्ह आले. कोणाला वाटतं की मी गोळी आहे? मी काळीच आहे, पण मी अशी छान आहे. पण मी ते फिल्टर लावते ना त्यामुळे मी कधीच मेकअप करीत नाही. मी आजच थोडं हे लावले, म्हणजे काय लावले मी जास्त काय लावत नाही, फक्त लिपस्टिक लावलेली असते. काजळ नाहीये, काहीच नसतं. मग चांगलं नका का दिसायला तुम्हाला? लाईक कमेंट करता ना तुम्ही, मग म्हणून मी फिल्टर यूज करते. आता मी फिल्टर यूज नाही केला. यस. किती बोलते ना मी, लय बोलते आज मी. आज खूपच बोलते आहे. माझा हा एक व्हिडिओ खूप गेलाय व्हायरल गेला. गाणं होतं ते, व्हिडिओ कुठे गेला तो? कॅमेरा मोबाईलच खराब झालाय ना. कुठून बोलता सांगा? पुण्यातून बोलते. पुणे कात्रज. हो ना, होणारच ना. कधीतरी मेकअप केला पाहिजे.
काम नाही का काही. आत्ताच काम झालं दादा माझं. समजा मी आज आहे ना पटपट समजा कामावरून घेतलं, जेवण वगैरे समजा पटपट कामावर गेला. तर फक्त पाणी राहिलं होतं भरायचं. मग ती म्हणले मी बघतो पाणी, तू बोल. मग मी बोलते. तर माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला. हा पण खूप झाला व्हायरल. म्हणजे काय काय व्हिडिओ ना खूप व्हायरल होतात. क्या हुआ है कुछ भी नहीं ऐसा बोलना पड़ेगा. नहीं बोल पाई हूँ. तुमने मुझे तू काय काय मी माझे व्हिडिओ सांगते त्यांना असे का होतात. काही व्हिडिओ व्हायरल होतात, काही व्हिडिओ माझे व्हायरल होत नाहीत. तसं का होतं मग ती उत्तर देतात ना, मग मला सांगतात ना. अच्छा ज्यांना माहिती ते सांगतात. काय सांगतो तुमचा आवाज खूप छान आहे, एकदम कावळ्यासारखा गाऊन काय गाडू. कावळ्यासारखा ना. आई शपथ. मला एक नंबर वाटला. मला मी वाचलं, मी बघितलंच नाही, वाचून टाकलं. जाऊ द्या दादा म्हणून द्या, काय होतं त्याला म्हणलं म्हणून. मस्त मस्त. त्यांचं सांगतेच होती, मला नाही काय वाटत. तुम्ही बोलू शकता, बोला बोला काय वाटतं ती बोला. फडा 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 बोलत राहा. शिव्या द्या. ओ शिव्या देऊ नका. ओ एवढं ना लय वाईट वाटतो शिव्या दिल्या. प्लीज शिव्या देऊ नका. मला तुम्ही समजे ताई ताई म्हणताना मला ती खूप छान वाटते. मला समधी ताई ताई म्हणत राहा. खूप छान दादा. समधी दादा आहे ती माझी. हो समधी दादा आहे ना दादा. तुम्ही सांगा समजे. माझ्या अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला बरोबर. किती वर गेला? का लाखाव गेलाय. हो काय काय व्हिडिओ लाखाव गेलेत. काय काय व्हिडिओ म्हणजे 2 आणि 3 वगैरे. पाहून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकाचा बघा फ्रेंड्स, आज त्यांनी खरंच मी सांगायची सगळं. थांबा मी माझ्यासाठी त्यांनी ना आज मेथीचे पराठे केले. तर तुम्हाला माहिती तुम्ही बघितलं असते समजांनी. खूप छान केले त्या. मीच नाश्ता बनवणार आहे तुमच्यासाठी. तर बघा कसे केलेत पराठे. पराठे केलेत का हो? नाही हो. कशाचे? ओ ते बघा बनवले होते. खूप छान केलं. मला खूप आवडलं. एक नंबर. काय नाही हो, तुमचा आवाज खूप छान आहे. हो ना दादा. थँक्यू हा दादा. तुमच्यामुळे असे कमेंट करायला लागलेत. मला आवाज खराब तुमच्यामुळे माझं नाव खराब व्हायला लागले. एक तर माझं नाव एक तर छान आहे ना माझं नाव. नाही का गप्पा ना. सोड माझा मोबाईल मोबाईल बघा माझा भावाला पण आवडला तुमचा आवाज. हो दादा तुम्ही लयच बोलता हो. मला पण चांगलं वाटते. पण बोला जाऊ दे. दादा बोलते तुम्ही पण बोललात मग काय होते. बोला बोला. तसेच मला समधी काय पण बोलतात. बोला मला काही फरक नाही पडत. मला काही वाटत नाहीये. आणि तुम्ही मला खूप छान बोललात. ती पण मला खूप आवडलं. असं कोणी बोलतं का? मला अजूनपर्यंत कोणीच बोललं नाही. मग तुम्ही बोललात ना त्यामुळे तुम्ही खूप छान आहात. ठीक आहे ओके. नवऱ्याचे खूप प्रेम आहे तुमच्यावर. हो त्यांचे खूप प्रेम आहे माझ्यावरती. तुम्हाला विचारते तिकडे. तुम्हाला म्हणतात बाई खूप प्रेम आहे का नाही. इकडे जा इकडे बघा. ती सांगते तर ती म्हणतात मला अजिबात हिच्यावर प्रेम नाही. मला ही अजिबात आवडत नाही. ती विचारते तुम्हाला माझ्यावर प्रेम आहे का तुमचं. सांगा ना मग काय माझ्यावर प्रेम आहे का नाही. नाही अजिबात नाही. एवढी इन्सर्ट. जाऊ का मी चालले. माझ्या प्रेम नाही ना मग मी जाते. चालले मी दादा मम्मी पप्पाकडे माझ्या. जाऊ आई काहीच फरक पडत नाही. कसं माणूस आहे माझा. जाऊ द्या. शेवट नवराच आहे ना. नका ना सांगते. नवऱ्याला मारू नकोस. ओ मी कधी मारलो. मी खूप गरीब आहे. खूप मासूम आहे. मी का मारीन बघा. तीच मला मारतात. आता लय दिसतात. तुम्हाला एक व्हिडिओ टाकते मी बघा. बघ मला त्यात किती गडीलंय त्यांनी. उद्या टाकते ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि मग तुम्हाला समजेल कसे येतं. त्यात मला लय मारलेले मी गाडलेले पण. शपथ काय कमेंट केली. बघा मी तुम्हाला फसवलं का हो पाऊंडर लावून. दादाने मला काय कमेंट केली. आमच्या भावाला फसवलं तुम्ही पाऊंडर लावून.
असं का? मी पावडर लावतच नाही, मेन मुद्दा हा आहे माझा. मी अजूनपर्यंत कधीच पावडर लावलं नाही. तुम्ही कोणत्या व्हिडिओमध्ये बघा मी पावडर लावली असली तर मी हाय अशीच आहे. मला पावडर अजिबात आवडत नाही, मी लावितच नाही कधी. तर कशी फसवणार मी? नाही फसवणार ना, मी पावडर लावितच नाही. आहे तर तू की बाई माझ्या आवाजाने. हो मागचा कॅमेरा, मोबाईल माझा खराब झालाय, मागचाच कॅमेरा लागतोय. मी चांगला व्हिडिओ दाखवत होते ना, मध्ये दुसरेच बोलायला लागले. मी दुसरंच काय बोलायला लागले, बडा बडा. एन्जॉय एन्जॉय. हे माझं युट्यूबचं व्हिडिओ चॅनल दाखवते तुम्हाला. एक मिनिट. मी आताच ओपन केलाय हो. जरा थोडंसं सपोर्ट करा की मला. युट्यूबला जावा ना, युट्यूब मध्ये बघा ना माझे व्हिडिओ. युट्यूबला पण छान असतात माझे व्हिडिओ, थोडे. काळापणा कसं फुगलाय. कावलू मम्मा कुलू जा बाबा उधर जा. मैं आज खाना नहीं दूंगी तेरे को. आणू तर काय थोडस तांदूळ आणून टाक रे. ती रोज येतात मला त्रास द्यायला. ही पाहिजे ते पाहिजे, ही पाहिजे. जाऊ द्या, फसू द्या. आता काय करणार, फसली ना ती, फसू द्या. मी नाही एवढं काय करू. मी फसवलं त्यांना. हा काही माझं युट्यूबचं चॅनल प्रतीक्षा खटके. दिसलं का? फक्त 870च फॉलो. ओ बाबा ऐसे कैसे गाने लग गया. ओ पडला होता मोबाईल. वाव थँक्यू. न पांडवलं तर देखील थँक्यू. कुठं गाव आहे? पुण्यामध्ये राहतो आम्ही दादा. खबर हाय काय म्हणतात काय कळत नाहीये दादा. तुम्ही बघा, यो चॅनल आहे माझं युट्यूबवरती. मी आत्ताच ओपन केलाय पण कुणी त्याला बघतच नाही माझ्या चॅनलला. मला कुणी सपोर्टच देत नाही बघायला. तसं त्याच्यात पण आहे ना व्हिडिओ आहेत चांगले मस्त येतात, पण काही येडे इदाने भेटतं. आणि मी ह्याच्यावरती फिल्टरची टाकीत नाही. युट्यूबवरती फिल्टरची अजिबात टाकीत नाही. मी बिना फिल्टरची टाकते. फक्त फेसबुक ती हे फिल्टरची असतात. रोज नाही ना ती लाली बिली लावता येत. त्यामुळे मग ती ॲप असतो, त्या ॲपमध्ये गेलं की त्यात लाली बी येते, काजळ बी येतं, समजा येतं. त्यामुळे काय नटायची गरजच लागत नाही. नटायची गरज नाही, असंच राहिलं हॅपी. आणि जर तुम्हाला माझी अशी बिना फिल्टरची आवडत असेल व्हिडिओ, मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशीच बनवेन नाही, अशीच. काहीच मला प्रॉब्लेम नसतो. मी कसे व्हिडिओ बनवते, काही प्रॉब्लेम नाही. याड करा साऱ्या दादा. मी याड नाही करीत आहे. मला तिचं परवानगी नाहीये. मला फक्त काय ना व्हिडिओ काढायची परवानगी, न मेसेजचं उत्तर देण्याची परवानगी. फक्त कमेंटला मी उत्तर देते. पण मी आता काय ना मध्ये आता दिले नाहीत. म्हणजे 4-5 व्हिडिओ असेच गेले. 4-5 नाही, बरेच गेले असते ना. उत्तर नाही दिलं. बाकीच्या व्हिडिओला मेसेजला रिप्लाय. मागचा कॅमेरा लागला माझ्या नशिबातच. मागचा कॅमेरा आहे. मोबाईल पडला ना खाली तर बघा मी कुठं उभं राहिले. काय हे तो मोबाईल त्यांचा पडला तर माझं काहीच खरं नाही. तर मी काय बोलत होते, हा मी मेसेजचं रिप्लाय नाही देत, त्याची परवानगी नाही मला. फक्त व्हिडिओ काढायचीच परवानगी. दादाला विचारा. दादाचं म्हणले ना मेसेजचं रिप्लाय देत जा, मग बोलत दादाला बोलत होते. ओ धनी साहेब इकडे या. इकडे आहे ना. आहो इकडे या कारभारी, तुमच्याकडे थोडं काम आहे. मतलब आता ओ माझे धनीत तुम्ही कारभारी. धनी म्हणते ना. तुम्हाला मी ही सांगते. समधी मला म्हणतात की मेसेजचं उत्तर देत नाहीत, कमेंटचं उत्तर देत नाहीत. देत जा ना मेसेजचं उत्तर देत जाऊ. मेसेजचं हो तीच मला म्हणले की मेसेज उत्तर नको देत जा, म्हणून मी मेसेजचं उत्तर देत नाही कोणाला. कमेंटचं मेसेज देऊ का नको बघा. मला फक्त व्हिडिओ काढायलाच परवानगी ना. ऐकलं ना, फक्त व्हिडिओ काढू शकते, बाकीचं नाही. मेसेज काय नाही असंही. आणि माझं फेसबुक आहे ना माझ्या मिस्टरांकडे असतं का नसतं? असतं ना. माझं इन्स्टा मिस्टरांकडे, फेसबुक मिस्टरांकडे. त्यांच्या मोबाईलमध्ये पण आहे, या मोबाईलमध्ये. एवढे सोपे नाही तर लय आगाव येतं. लय दिसतात तसेच पण खूप छान आहेत. हा मला कधीच मागित नाही ना, खरं मीच त्यांना मागते. मीच मागत असं. दादा आहेत ना मला
मला लागून आलीस भावाच्या. मला मी तुमच्या मागे लागून आली का? अहो, मी तर आले लहान होते दादा. मी तर 14 वर्षाची होते आणि मी कधी मागे लागून आले हो? असं कसं बोलता तुम्ही? माझा आणि तिचा वयाचा गप किती. मग आणि ती माझ्यापेक्षा लई मोठी तर असं नाही बोलायचं. मला गाडा आलो मला लई वाईट वाटलं. कुशल मला म्हणतात मी मागं लागून आले. उलट हीच मागं लागलो होते आमच्या, आहे ना? सांगा बघा आता खरं सांगा. होऊन जाऊ द्या. आज होऊन जाऊ द्या. आज भांडणच करायचं. सांगा पटकन. कोणावर? तुमच्या बरोबर. मला नाही करायची भांडण. मागं लागून कोण आलो? मी तुमच्या मागं लागून आले. मग कशी म्हणतात मला मागं लागून आले? तेव्हा तर मी एवढी छुट्टी होते, 14 वर्षाची होते. तेव्हा माझ्या मम्मी पप्पाने लग्न केलं त्यांच्या बरोबर. आमचा वयाचा किती गॅप आहे? लय हाय नाही सांगणार पण मी. जाऊ द्या तुम्ही समजा खवं होता परत. त्यापेक्षा नाही सांगायचं. माझा दादाने मूडच ऑफ केला. मी अशी दिसते का माग लागून येणारी? बघा मला कशी कशी बोलते. नाना पाटेकरचा भाऊ. इतकी इज्जत. ओ बाबू दादा तुम्ही एवढी इज्जत दिली. मागचा कॅमेरा लागला. वैसा मग टाकला दिकराव ना. हो मग तर आता तर तुम्ही काय नाही. नाना पाटेकरचा भाऊ म्हणजे काय जॉक आहे का? तुम्ही कुठं 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 गेलात आता? आता काय आम्ही फिल्मच काढतो. व्हिडिओ मग मूवीच. मूवी कधी काढायची आपल्याला? मूवी कधी काढायची? आपल्या जीवनातच मूवी चालली ना आता काय. आपल्या जीवनाचे व्हिडिओ टाकायचे का? आपल्या जीवनात पहिल्यापासून काय घडलं काय झालं टाकायचे. आपल्या जीवनावर पिक्चर येणार. अहो ह्यांची तर स्टोरी ऐकली ना लहानपणापासून घडायला येतं घडायला. ह्यांनी खूप दिवस बेकार काढले. ती स्टोरी बनवा. मला वाटतं ती स्टोरी बनवून टाकावं. लेट चलून आहे ना. आता नको काय मम्मीच बोलला असं नको. जाऊ दे. तर कसे आहात? कोणाला म्हणते मला काय तर. ते शांत थांबले ना मग मी बघते शांत का थांबले. कमी झाले. तर डीजे चालू आहे. कुठे डीजे चालू? कुठं तुम्हाला म्हणलं तर आज बाहेर जाऊ आपण. बाहेर जाऊन मस्तपैकी असं डोंगराच्या साईडला मस्तपैकी लाईव्ह जाऊ. मग समजा बघायला पण इंटरेस्ट राहतो का नाही? राहतो का नाही इंटरेस्ट? कोणती फिल्म काढत आहात आता? आता कोणती फिल्म काढतो? हो फिल्म काढता आमचेच हाल चालली. कुत्रे हाल खायनात आमचे. अहो असं का बोलतो? आम्ही मजाच येत म्हणजे हाल तर समजाकडे समजायचीच असतं. थोडी समजायचं चांगलं असतं का? आम्ही व्हिडिओ काढतो म्हणून आम्ही काय लुकपतीत का नाही. आम्ही छपरी चाळी राहतो. बरोबर काय सांगतो? झोपडपट्टी चाळीत राहतो. पण आम्ही मजेत आज सुखा सुखी. आमच्याकडे पैसा जास्त नाहीये पण गरीबी आमची बाबा. पैसा नाहीये पण आनंद खूप आहे. हे काय पैसा असा म्हणूनच नेम नसतो. तुला हे तर कर मत गावाकडे. तुला हे तर कर मत गावाकडे. मला गावाला खूप करमतं. मला इथं पुण्यात नको वाटतं. नको आम्हाला इथं राहूच वाटत नाही. पण कसं आहे मजबूर राहत. आम्हाला गावाकडे रान नाही ना शेत नाही ना म्हणून आम्हाला इथं राहावं लागतं पुण्यामध्ये. नाही तर आम्हाला इथं अजिबात करमत नाही. पण आम्ही बघत राहतो. गावाला गेलं ना इकडे येऊ वाटत नाही. गाडा येत काय करणार. भाऊ खूपच रांगडा दिसतोय. तुमच्यापेक्षा भागे आहे. लय रांगडा. लय गावठी. इतके गावठीत ना. मी तर थोडी बघी. मी तर त्यांच्यापेक्षा गावठी पण मी थोडस नीट बोलते बघ का. निवळ गावठी. पण मला असं काय जास्त बस खराब बोलता येत नाही. मी चांगलीच बोलते. ह्यांना माहिती मी कशी हो. लय वाईट. हो असं का बोलता? खरं सांगा ना. उगं काय लय चांगलं. खरं रिअल मध्ये सांगा. असं काय पण नको सांगू. जाऊ मनचं बी सांगू ना तुमचं बी सांगू नका. रिअल मध्ये सांगा. काय सांगू? मी कशी रिअल मध्ये? चांगली. हा चांगली. मी कधी तुम्हाला काय शिवी दिली? कधी तुम्हाला भांडले? कधी खरं सांगा ना. मी भांडले तुम्हाला कधी? नाही. जा तिकडे तुम्ही. मला खूप कॅमेरा लागला. असं कसं लय भारी बोलते. हो ना. ओके थँक्यू. मनाने श्रीमंत आहेत तर तेच बास. हो ना. आम्ही खूप मनाने श्रीमंत. आमच्याकडे पैसा अजिबात नाहीये. आम्ही आता पण सांगू शकतो. मी व्हिडिओ काढते ना याचे काही पैसे नाहीत. अजून तर काय नाही आले. येते ना हवा लागले तर हिवायला काम केलं याला पण अजून काय आले नाही. तर 1 रुपया पण नाही आला पण येते ना असं वाटतं. येते ना हा आशाने मी व्हिडिओ काढते. त्यांचा आशीर्वाद असला. तुमचा आशीर्वाद असला तर फेसबुकला येते. युट्यूबला तर 800 फॉलोअर येतं. 870 फॉलोअरचं युट्यूबला. तर अजून मला खूप म्हणजे अजून 1 वर्ष जाईल मला युट्यूबला पैसे यायचे म्हणलं तर 1 वर्ष त्यात काढावं लागते. मी आता तर युट्यूबला टाकायला लागले.
पण तुम्ही कुणी युट्यूबला सपोर्टच करीत नाही तर जाऊ दे, तुमचं बी काय प्रॉब्लेम असतं ना, होत नसन किंवा बघा येत नसन तर त्याच्यावरती पण ना खूपच असं ही झालेली. पण जाऊ दे, आपलं चालायचा आनंद आहे का, आनंद म्हणून नाही ना पैसे आले तर आनंद म्हणून एक आपण व्हिडिओ काढतो, नाही पैसे आले तर एक आपला आनंद म्हणून व्हिडिओ आम्ही काढतो. नका काय यायला, ज्याचं त्याचा नशीब असतं. आणि तुमचा आशीर्वाद असल्यावर बघू येतात का नाही. भावाला खायला देत जा, भाऊ खराब दिसतोय. खराब आहे. ओ दादा मला अटक घेईन हो, आज मला दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल लवकरच नेऊन. असं का बोलतो तुम्ही किती वांगड देत जाणार बाई. इकडे दाखवा जगा जगा थांबा. कुठं मला पूर्ण दिसतं का, पूर्ण दिसतं बघ काहीच नाही. ओ दादा लयच वांगाव दिसतोय. काय दादा उलटे तर मी खराब झाले, दादा वांगाव दिसतोय म्हणजे थोडी उलटच बोलतात ना समजे. दादाला तर झाडावर चढवलंय समजांनी. माझं वजन किती, फक्त 90 आहे. 90 वजन आहे त्यांचं, माझं 40 आहे, नाही 45 आहे सॉरी. माझं 45 आहे आणि त्यांचं 90 आहे. कुठे येते दादा, कुठे दादा? दादा बघताय ना तुम्ही, रमेश काहीतरी नाव आहे तुमचं, तुम्ही बघताय ना, तुम्ही बघा माझं 45 वय आहे आणि त्यांचं 90. वय का वजन? ते वजन सॉरी वजन आहे वजन. असे बोलतात ना माझ्या संग. करू सपोर्ट युट्यूबला, हो ना दादा, नक्की करा. आणि मला नक्की कमेंट करा, म्हणजे मला समजतं की कुणी मला फेसबुकवरून कोण आलं युट्यूबला बघायला, मला लगेच समजतं. मला नक्की करा. आणि तुमचं खूप खूप तुम्हाला थँक्यू माझ्याकडून, तुम्ही असं बोलला तीच मला खूप आनंद झाला. आमच्या भावाला फसवलं तोत्र बोल मेरा को भी बहुत गुस्सा. मला आता काय म्हणायला लागलं ग. तुम्ही एकच असताना बरं का अशी कमेंट करता मला, पण जाऊ दे, तुमच्या कमेंट मध्ये बी आनंद आहे. म्हणा शाहरुख खान नाही. ओ शाहरुख खान सांगले मी. एक मिनिट, मग पप्पाने पिक्चर बदलला. ओय शाहरुख खान कुठे गेला? नाही शाहरुख खान जाहिरात लागली म्हणून राहिलं. शाहरुख खान गेला असता मार खायचा त्यांना. इकडे या तुम्ही बघा. ही दादा मला म्हणतात की तोत्र बोलून फसवलं, पांडव लावून फसवलं. हो दादा मी तोत्र बोलते, मला माहिती. मी अजून तुतली असं बोलायचं मी तर तोतली छान दिसते. मला तोतलं पण बोलता येतं, नक्की येतं बोलता, पण मी ना थोडं नीट बोलते. नको ना मग मी तोत्रीच आहे, पण मला थोडंसं मी प्रयत्न करते की नीट बोलायचा, आहे का नाही. ताई तुम्ही जास्त आगाव दिसतात. नाही बोलती नसती एवढी आगाव, तशी म्हणून नाही, तुमच्या पुढे बोलते फक्त. असं ते इज्जतच घातली माझी तसं. मला तास गाडा यायला लागले. हो मी कशीच आहे हो, मी आगाव आहे का हो? ओय मी आगाव आहे का? नाही आगाव नाही तर काय, किती आगावस बघ की. जाऊ द्या, मी आता बोलतच नाही. तुम्ही बोला तुम्ही. मी बोलते ना, समजायला वाटतं मी आगाव आहे. नाही बाबा बोल, ती मज्जेने म्हणतात, ती काय तुला खरंच म्हणतात का? कळत म्हणतात. अरे मज्जेने मस्करी करतात आणि बाळासारखं पण बोलतात. नाही आहे तू बाळासारखी. तिला काय झालंय, ती लहान होती माझ्यापेक्षा, लय लहान आहे, 10-12 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. किती का? 11. 11 किती तुमचं? किती? माझं 35. माझं 25. नाही माझं 35, तुझं 25 नाही, 24 चालू आहे अजून. हा 24 म्हणलं. 11 वर्षांनी फरक आहे आमचा. 11 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे. म्हणून काय, थोडं बाळासारखं आमचं बोलते. घरच्यांनी जमून दिलेले, आमचं काय नव्हतं तसले. कुठं लव्ह मॅरेज नाही, कुठं काय नाही, कुठं काय नाही, घरच्यांनी जमून दिले. मला माहित नव्हती ही केवढी कसली, आणि तिला माहित नव्हतं मी कसला आहे काय. घरच्याच्या हिसाबाने केले. नातलीच आहे आमच्या. बघा, आणि तुम्ही समजे मला आगाव म्हणता, तुत्री म्हणता, पांडवला तोतरी नाही का मग, खोटं काय बोलतो. मग हाय ना तुत्री, पण मला थोडस असं नका ना बोलत जा. मला इन्सर्ट म्हणजे मला मला त्रास होतो असं बोलले. मला एक तर वाईट वाटतं, मला असं कोणी तोत्र बोललं तर मी एक तर प्रयत्न करते ना नीट बोलायचं. तोतरीच बोलणार ना, आवड आहे तीच. बाई वहिनी लय आगावपणा करू नका. भावाचा एका थप्पडाक तप भावले हात यांचा हातली लागतो. कुठं हात? हात दाखव तुमचा, हात दाखव. ही बघा, ही हात आहे ना, हातुडा हातुडा. इकडे टाकलं मी, त्या तिकडे उडून जाते डायरेक्ट. त्यांना माहिती नाही हानी का.
माझ्या तोंडावर मासे उठा. जोडी नंबर 1 आहे, पण असू द्या. हो ना, थँक्यू 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 दादा. मला बोलतात पण छान बोलतात, वाईट नाही बोलत, चांगलं सांगताय, रिअल सांगताय तुम्ही, खरं खरं. हॅलो भावा, तुझ्यापेक्षा 25 वर्षांनी वयाने जास्त वाटते. 25 वर्षांनी? ओ दादा, मी काय 50 वर्षाची का? झाली मग 50. मी तर मग 50 वर्षाची पाहिजे असं. आंटी असं, आंटी आंटी मे घंटे आंटी दिसत असं. जाऊ द्या, मी आंटीच आहे. लग्न झालं की आणखीच झाली. मग त्यात काय, आंटी असू नाही तर काही बी असू, बाई असू, काही असू, मी बाईच आहे ना. ए जाणार तिकडे. पुण्यात कुठे राहता तुम्ही? पुण्यात कुठे राहता तुम्ही? बेबीवाडीला. बेबीवाडीला राहतो. अप्पर ओय, काय मग कुठं राहते? अप्परला जात. छोटे खरं सांग, काय एवढं सगळे आपले चांगले माणसं आहेत. रिअल मध्ये खलास. आपण काय करतो कुणाला? आपण काय कुणाला त्रास देतोय का काय? आपण काय व्हिडिओ काढतात ना, मग व्हिडिओ काढतो, लोकांचं आपण काय फालतू भीती असते जास्त. काय नाही, सगळे आपल्या गावाकडचे इकडचे सगळे लोक आपल्यासारखेच आहेत, चांगले लोक आहेत. ते तर आहेच. 16 वर्षाची सारखी दिसते. हो का? नाही हो दादा, मी 16 वर्षाची नाही, मी 24 वर्षाची. मी रिअल सांगते, मी खोटं कधीच बोलत नाही. काय जा शिवण्याला दाखवायचं काय नाही का? तिला बघायचं होतं ना. काय आज रविवार, टाइमपास चालू आहे का? हो. हो, आज खूप टाइमपास चाललाय काय आमचा. आमची रिक्षा खाली. होय. आमचा रिक्षा बघा, रिक्षा चालवतो मी. आमचं रिक्षाचं काम चालू आहे ना, आता काम चालू होणार आहे. बघा ना, तिथं फाटलंय सारं, टायर बदलायचे त्याचे, परत अजून काय काय प्रॉब्लेम आहे तुमच्या रिक्षाला. लय आता 25,000 रुपये खर्च आहे त्याला. हळूहळू 25,000 रुपये खर्च आहे आमच्या रिक्षाला. आमचा रिक्षा खराब झाला, आता काय करायचं? कावळा बघ, सारखा बघतोय तुझ्याकडे. डोळे बारीक करा भावावर. मी तर असे डोळे करते मोठे मोठे. हा, मी ते हा. असं मार. हो, चापड मारली. तिकडे बघ कावळा. मला जर लागली असती ना चापड, तर आज ना मज्जाने मारली. तुमचं खरं काहीच खरं नव्हतं. मज्जा. हात जास्त मोठा दिसतोय बघ का. हो, लय हानते ती, लय हात जबग आहे. कोणा टाकलं मला बोललं लागलंय खरंच? सच में. सॉरी. बोललं का जे बागे असतात तुमचे. हो ना दादा, थँक्यू. फिरायला हो, असं कधी मी म्हणते फिरायला न्या. आज आपण कुठं सागज बागला जाऊ फिरायला, मग आमचे 1-2 भांडणं झालते. फिरायला दिवसभर घरातच असते मी. हा? दिवसभर घरात, एक दिवस सुद्धा फिरायला जात नाही. तो पण रिक्षा चालवतात ना, हा स्वतः रिक्षा चालवतात तेव्हा त्यांना काय वाटतं की मी दिवसभर बाहेर फिरवते, मग ह्यांना काय फिरायला न्यायचंय? आम्हाला नाहीच नेत. नाही फिरायचं कुठं, जायचं कुठं? मोकार गर्दीत लय डोकं दुखी असते गर्दीत. उलटी असं शांत आपलं बसलेलंच बरं. बाहेर गेलं की लय कटकट आहे. तर दादाने अजून मोठी कमेंट केली, हम्म. जेवायला बाकम नाही का आज काय जेवली का नाही तू? आज मी मेथीचे पराठे खाल्लेत फक्त. आज मोबाईल खिशात घाला. आज मी ह्यांना म्हणलं ते पिक्चर संपलं तर नाही ना. चालू आहे अजून नाही. आताच लाग. तुम्ही 70 वर्षाची ढंगरी दिसत आहात. भाऊ माझा 20 वर्षाचा आहे. ते मला उलट म्हणते तर मी डंगरा दिसतोय. 20 वर्षाचा तो जास्त होते. नाही ग. टाकी बघली. यो, पाणी गेलं. आज तुम्ही मागच खाणार आज. हा, मी फिरायचं बोलत होते ना. सॉरी. मी ह्यांना म्हणते रोज फिरायला नेत जा. हा, हे आम्हाला एक दिवस नेत नाही. रोज न्यायचं. मग माझे व्हिडिओ कसे चालणार? मी दिवसभर घरात व्हिडिओ बघून, तुम्हाला आवडतात का घरातले व्हिडिओ? सांगा बघा. तुम्ही मला लाईक कमेंट देत नाहीत ना. मग घरात व्हिडिओ बनले का लाईक कमेंट भेटत नाही. तो बाहेर व्हिडिओ बनले का लाईक कमेंट भेटतात, पण ही लाईक कमेंट काय देत नाही. तो आणि मग माझं डोकं खात येतं. परत मला म्हणते तू जास्त बोलते. मी जास्त काय दात काढतो तर तिकडे. मी अशी बोलल्या मला वाटतं की मी पागल झाले. रिक्षालाच किंग आहे. हो, किंग आहे. डायव्हर शाबास.
शब्बास. किंग म्हणजे डायरेक्ट छान बोलले हो तुम्हाला. अच्छा किंग आहे तुम्ही, किंग. कचरे हलकाय ना धावते. घराबाहेर कचरा दिसतोय जास्त. हो ती समधी दुनिया कचरा टाकते त्या घरात बाहेर. काय करणार, घाणार ना. आम्ही घातो झोपडपट्टीमध्ये. आम्ही काय घातात का मोठ्या बंगल्यात, सिटीमध्ये, फ्लॅटमध्ये नाही हो दादा. आम्ही खूप गरीब आहेत, छोटेत आम्ही, मोठे नाहीत, एवढेच आहेत. मग आम्ही असंच छोट्याच्या ह्याच्यातच घरात. आमचं घर बिल छोटे, भाड्याने ती पण आमच्या स्वतःच नाहीये. मग कचरा घालणार ना. आता आपण भाड्याने घातो ना, आपण कुणाला काय बोलणार, काय बोलू शकत नाहीत कुणाला. त्यामुळे जाऊ द्या, टाकू द्या, काय करायचं आपल्याला. बघा इकडे आहे कचरा. या की हरभरा. हरभरा खायला आले असते ना. हरभरायला जातं कसं काय? आता हरभऱ्याचे दिवस आहेत. तुम्हाला कोणी सांगितलं? अरे काय माहित नाही का मला. काय हरभरा कधी असतो काय माहित नाही का. ना ना आपल्याला खायला. लय लय हरभरा खाल्ला लय. हा हा. आम्ही एवढे हरभरा खायचोत ना. ज्वारीच्या सीजन म्हणजे आता मावळले असतात. हो एक मिनिट बोलला का तुम्हाला मेसेज केलाय, बोललोय तुम्हाला. हो पंढरपूरला या तुम्ही दोघे पण पाहुणे मंडळी. ओ थँक्यू थँक्यू. नक्की येऊ आम्ही. तुमचं नाव काय आहे? रामचंद्र. हो तुमच्या तिकडं नक्की येऊ आम्ही. हो. होय नाव काय आहे बघा? रामचंद्र लवटे. हा तुमच्या घरी नक्की येऊ आम्ही. लवटे आपले पाहुणे दिसतात. कस काय? तोंडात बटे तोंडात बटन नाही घातलं. दादा मेरे को बहुत परेशान कर रहे हो आप. कमेंट कर रहे हो आप. बोले तुम्ही दोघे पण हॅलो हॅलो वेगी नाही. तोंडात बटन नाही घालते दादा मी. अशी मी जेवण केलंय आता. आपण बाहेर जायचं का? कुठे जाता बाहेर कशी फिरायला जाऊ ना जरा मग. अजून फिरती बाई बस शांत. बाहेर गेले की मोकार खर्च होतो, मोकार त्रास होतो. गप आराम करायचा निवांत मजेत साथ. अजून घरीची एन्जॉय. अजून कुठे जाते बाहेर. रोज फिरून फिरून वैताग आला आम्हाला. नको नको जाऊ. आणि आम्ही तुम्ही काय जा तुम्ही. मी तर दिवसभर गावातच बसून बसून वैतागले. तो जा फिरून ये मग. जा आपला रिक्षा घेऊन जा. मला रिक्षा नाही चालवायला. मला रिक्षात शिकवा म्हणते चालवायचं तर शिकवून सुद्धा दुसऱ्यांचे नवरे बघ बायकांना रिक्षा शिकवतात, गाडी शिकवतात, कार गाडी शिकवतात. मला तर काही शिकत नाही. कशाला जायची एखाद दिवस. मग मी रिक्षा चालवीन ना, मी मदत होईन का नाही. मग ते त्यांना कटाळाला का मी चालवीन, मी मला कटाळाला नाही, मी आम्हाला चालवेन. रिक्षा चालवायचा खरं तर कटाळा झालाय. कोणाची जमीन आहे का म्हणा वाटेने अर्धलीने. ओय हिरो राहू द्या. का कोणाच्या इकडे जायचं. नाही नाही आम्हाला कोणाची तरी अशी जमीन पाहिजे बटाईनी आहे का कोणाकडे. लाईव्ह बोलायचं लाईव्ह फडाफड. हा खरंच आहे हाणते का? धरून तुम्हाला. कशाला आहे का विचार की. मी नाव विचार तुमचं पण विचार. मित्रांनो कोणाची जर जमीन असेल ना बटाईनी द्यायला तर सांगा आम्हाला करायची. आम्हाला शेतीत खूप आवड आहे. जर असेल तर सांगा अर्धलीनी. बघा सांगा हाणला करायची. हा जाऊ ना आपल्या राहणार तिकडे निवांत मज्जा साथ. आम्हाला राहणार खूप आवडतं. राहण्याने आवडतं पण कुणाच्या कुठं जायचं. आपलं जरा वळख पाळख असल्या बघ म्हणतं. हा वळख असल्या बघ म्हणतं जायला. कुणाच्या कुठं चांगले माणसं असले ते चांगले तिकडचे. किती छान झालंय ना बघा ना. हो का इकडे बाहेर कसलं मस्त वाटतंय ना. हा लय अफाट. बघा ना झाड ते छान झाले. हो काही म्हणतात माझी जमीन आहे करताना करायचं का. कुठं कुठं आहे म्हणा. कुठे आहे तुमची जमीन. मी छत्रपती संभाजीनगर रॉयल शेतकरी. हो हा. हो. बर बर बर. ओके दादा. किती म्हणा. नाही होते दुसरेत. अच्छा आम्हाला शेतीची खूप आवड आहे बरं का. पण आम्हाला शेती नाही. हाय बरं का 2 एकर आहे. 2 एकर आहे त्यात. भाऊ आम्ही 2 जण आहेत. त्यामुळे भाऊ सगळं सांभाळतो सध्याला. आता तर आम्ही असंच फिरतो इकडं तिकडं.
ओ ती आपल्याला काय मगाशी म्हणली होती माहिती का? मी तर म्हणालो हरभऱ्याचे तणनाशक काढायला या. तण मारायला, तण काढायला येऊ तण काढायला आम्हाला पगार काय देत? येऊ नक्की. आम्हाला पगार देत असलं चांगला तर आम्ही लगेच येणार हा. तुम्ही चांगला पगार देत असलं तर चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही येऊ. आम्ही समज केलेलं आहे. आम्ही ऊस तोडलेला आहे. मी लहानपणापासून ऊसातच होते. माझे आई वडील अजून ऊस तोडतात. आम्ही जन्मल्यापासून मी ऊसातच आहे. आताशी लग्न झाल्यापासून ऊस सुटलाय माझ्या हातचा. रानातले सगळे काम येतात. असं काय नाही की आम्ही पुण्यात आहेत म्हणून आम्हाला गाण्यातलं काय येत नाही. आम्ही गाण्यातलं आम्हाला जास्त येतं उलटी पुण्यापेक्षा. पुण्यात काय एवढं हे नाहीये. दुगेवाडी का हो आपलाच पाहुणा कोण आहे? युवराज खटके. खटके हो खटके कोण आहेत पण हे आमचे? युवराज कुठले खटके आहेत पण? कुठले खटके तो तुम्ही सावरगावचे. त्या माझ्या नकापाशीच काय गुतलंय काय माहिती. दादा वहिनीला नख खायची लय ग. मी नकच ते नाही काय खाऊन खाऊन बोट दाखवणार कसला केलाय? नकच पशीच गुतलंय माझं जावं. आमच्या गावात तुम्हाला शेती तो करायला भेटायला तिसऱ्या वाट्याने नाही पाहिजे आम्हाला. आगदागाने पाहिजे. आम्ही तिसऱ्या वाट्याने नाही करणार. असं नको. आम्ही गेलतो बघा बिगवनला बिगवनला गेलतो आम्ही बघायला. होती पण ती अजून झालं नाही. जर भेटली तर भेटू बी शकते. मग आम्ही तिथं बिगवनला जाऊ मग राहायला. पण काय माहिती नशीब भेटलं पाहिजे. भेटलं जायचं नाही भेटलं तर राहिलं. सगळा आगदागाने पाहिजे. आगदागाने अर्धलिनी होता ना ते अर्धलिनीच माझं नाक सगळं वाकडं नाहीये. करती वाकडं. कोण म्हणतो मला? मी तर उलटी पिवळा युवराज खाता. ती पिवळा म्हणते का? काय पिवळं नाव आहे पिवळं. पिंपळाची तो पिंपळा. सॉरी हा पिंपळा आमच्या आपली बावकीच आहे. बावकी आमची तुम्ही बावकी. आमचा भावामुळं सुटलात ऊस तोडायचं. हो ना ह्यांच्यामुळे मी ऊस तोडा सुटल्या. मी ऊस चाललेला असताना मी इतकी निब्बळ तंदुरुस्त ताकदवान झाली असते. मी इतकी निमताळी झाले ना. इतकी निमताळी मला एवढंच लागलं ना. मी आगून वगैरे मोठ्या इतकं तोडा ऊस. आम्ही लय गावाकडचेच आम्ही पुण्यातले नाही. त्यामुळे आम्ही गावाकडचं सारखंच राहतो. आणि मी नाही ह्याच्यावरती लाईव्ह मी व्हिडिओ फक्त काढते. पण मी लाईव्ह आहे ना एकदम गावठीपणामध्येच बोलते. माझे लाईव्ह तुमचे व्हिडिओ पहिली लाईव्ह व्हिडिओ पण बघा. त्यात पण तर असेच आहेत. आपण जसे आहेत ना तसे दाखवायचं. असं काय लय हे नाही करायचं. आपण जसं आहे तसंच दिसलं पाहिजे रिअल मध्ये. आहे का नाही? हो मी काय बोलले आता ऐकलं नाही का? काय आहे का नाही म्हणलं मी? हो हाय. हा मग दुसऱ्यांमध्ये हाय की लय मोठं हे करायचं. मोठ्या ह्याच्यात असल्याने नाही ना. मी उगा पागलगचं काम करत होते ना. दादा समजांना सांगते पागलगचं काम करायचे ना. मग त्या कामामध्ये आम्हाला फॅशन सारखं करावं लागायचं. म्हणून ती जीन्स बिन्स घालायचे. मला नाही आवडत जीन्स. मी साडीवरच असते कंटिन्यू. मी उगा ती कामाला जायची म्हणून मी तशी घायची. पण मी एकदम साधी सिंपल खाते. काय झालं? शाहरुख खानचं ए जा. मला पूर्ण सांगितलं शाहरुख खानचं सांगायला. जा तिकडे. मी बघते. मी माझ्या ध्यानात आहे. त्यात शाहरुख खान नाहीये. शाहरुख मी मागच खाणार पप्पा. नाही शाहरुख खान नको बघते. तो तुमचं गाव कोणतं आहे सांगा? रामेश्वर सावताळा भुरेवाडी. पिपला. तसे आम्ही पूर्वजन सावरगाव भक्तीगडचे आहोत. हो सावरगावचे. आम्ही पण सावरगावचेच होतो. काय आपण सावरगावचे होतो ना आपण. हा मग कसं म्हणले ते ना? ते आहेत ना चुलते ते तुमचे. ते सावरगाव भाऊ आहेत तुमचे. शिराळा ते. अयो हो सॉरी तिकडे येतं. मला तुमचे नाव पण माहित नाही. सावरगावला आहेत पाहुणे. हो भाऊ एक होईन थोपाटीत मागा म्हणते. हा मी आता बोलणारच नाही. म्हणून नका मी बोलले नाही म्हणून. तुमचं नाव काय आहे? कोणाचं? रमेश काय झालं? मला लय बोलतो ना. एकच आहे राव. मला म्हणजे थोपडी टाकायला टाका. मागतात का तुमच्या तर माझा दांडकडे हाणी ना. आता कुठला टाकलं. आता तुम्ही या इकडे मग सांगतो का असतं ते. आता मी बोलणारच नाही. तुमच्या मोबाईल लागले आमचे. हाणलो मला त्यांनी.
काय झालं जा तिकडे मला बोलायचं आता. मला लागलं कुठं हाण मग डोक्यात कुठं लागलं खूप लागलं. अरे सॉरी मज्जाने ते ते म्हणले किलोच्या ना घातलं होतं ना. म्हणून म्हणलं हा मग जाऊन त्यांच्या जीवाला थोडी समाधान. बाई मला मागायला जीवाला समाधान आज थोडे. मग ती एका दादा तशी बोलतात, बाकीचे दादा आहेत ना मग तुम्हाला समजा येऊन मागते ना, मग खम माग मग. कोणाला समजे दादा आहेत ना, तुम्ही समजे दादा येऊन ना ह्यांना खूप माग मग. मला लय मागलं. मला काय मारते बिचार मी गरीब आहे. मग तुम्ही मला मागले, मी त्यांची बहीण आहे ना म्हणलं ती तुम्हाला मागणार ना. मी थोडी खरं मारलं मज्जाने मारलं चाष्टावारी हम्म. इतकं नाटक मी हाणू का जास्त जास्त मी हाणू वा. आणि शाहरुख खान तर तसं मागच खाणार आहेत ना. मग त्या पिक्चर मधला मुझसे दोस्ती करू की त्या पिक्चर मध्ये मागच खाणार आहे. मी जहागिरी मोवाचा आहे बीड मध्ये. जहागिरी बीड मध्ये, बीड मध्ये कुठं आली जहागिरी आहे का? असं ना आपण तिकडे जातच नाही. अहो आम्ही जास्त असं तिकडे. बेडवला जातच नाही जास्त. आमचं अलीकडेच गाव आहे. पहिले मला समजत अशी बोलायला लागली की एखादी कानाखाली मागा एखादी कानाखाली मागा. बघ मी काय बोलते हो असं वाईट. होय मला समजे कानाखाली मागा म्हणजे तुम्ही एक मागली म्हणून समजा नव्हतं मला कानाखाली मागायचं. नगरे रडण जाऊ तुम्ही बोलणारच ना आता. रडण उगा मोका होय. नाही बोलणार मी आता. आता मी गप्प बसले आता. जाऊ का बसा नाही तर तुम्ही कुठे जाता? जाऊ काही कर्म नाही जरा उदास झालं. का हो? हा का मला मागलं आणि तुम्ही उदास झाला दादा? तसं नाही ग मग कर्म नाही चाल जरा उदास वाटते आज. आजचं वातावरण तसंच आहे. आज दिवस गेला मोका. एक दिवस आता आल्यापासून तर कामच करतात. एक दिवस बसलं म्हणून काय झालं? अवकडे जरा खर्च पाणी तिथं समजांच्या गव्हात असतं मग असं घुसून बसायचं का? आपण लाईव्ह येतं. जाऊ का मी नका जाऊ थांबा. मी एकटी काय बोलू तुम्ही थांबा. या नाही तर गेले गेले मलाच खवळले मलाच भांडले मलाच हाणलं आणि स्वतःच घुसून गेले. काय गे देवा. आता कुठे आहेत? आता मी पुण्याला आहेत. चहा करायचं. आता बघू आपण त्यांना चहा करायला होते मी. बघा आता आय इकडे यावं लवकर या नाही काम आहे. तुम्हाला कसं म्हणतात की तुम्ही चहा तुम्हाला बनवा येतो का नाही? हा येतो का नाही दाखवायचं ना का? चहा बनवा ना. इकडे या लवकर या. मी ऐसे घेऊ काही तो मग चहा बनव ना आपल्यासाठी. बस आता तुझे दोन्ही वांडे करीत हट. हो बनव चहा. देईन एक हट. मी काय तुझा नोकर आहे, चल. मला वाटलं चहा बनवते ना माझी तर इन्सर्टच केली तुम्ही डायरेक्ट. नाहीत बनवीत जाऊ दे मग द्या. मीच बनवते माझ्या हाताने. भाऊ जोरात कणाखाली मागवले जाऊ दे आता. मला हाणून तर गेले आता काय जास्त नव्हतं लागलं थोडंच लागलं होतं नॉर्मल. तर मग अजून आज खूप गप्पा मारल्या मी. रोज अशी लाईव्ह यायला पाहिजे. लाईव्ह आल्यावर जवळ गप्पा छप्पा एकदम मन मोकळं होतं आहे का नाही. येत जाईन आता 8 म्हणजे पुढच्या रविवारी दर रविवारी येत जाईन. काय होतं ना मी म्हणते की मी लाईव्ह येणार आणि जेव्हा लाईव्ह जायची असते ना तेव्हा माझा मूड नसतो. मग मूड नसला मी लाईव्ह जातच नाही. असे मूड असला तर लाईव्ह यायचं. लाईव्ह आलं ना काय दाखवा काय बोलावं ते जरा हे होतं ना त्यामुळे मग समजत नाही. खूप दिवसातून लाईव्ह आले ना मग खूप बोलायला लागतं. मग त्यामुळे मी जास्त लाईव्ह येतच नाही. कधीतरी लाईव्ह येते.
पण मी आज सगळं लवकर लाईव्ह आले ना. आता यायला पाहिजे होतं मी 5 वाजता. 5 वाजता यायला पाहिजे होतं. आज लय लवकर आले लाईव्ह. 1 मिनिट. ओय काय करताय? मला चहा प्यायचा आहे. नाही मी दाखवत कमी माझी दिसते. मी एकटी दिसते फक्त. कोण बघतोय? 1 3 2 3. भजे करायचे होते ते पण राहिले. जाऊ द्या राहू दे मला करायचं. काय ग बाबा? शुभ सकाळ संध्याकाळ. हा सॉरी माझं डोकंच चला नाही आज. शुभ संध्याकाळ ताई. आपण कुठून आहात ताई? मी पुण्याला असतो आम्ही दादा. पुण्यामध्ये कात्रजला असत. कात्रजला. आता मी कसं पकडू कसं करू? मोबाईल ठेवायला काही नाही आहे ना. हातातच मोबाईल घ्यावा लागतोय. माझा टाइम झाला ना चहा प्यायचा. भावाला बोलवा की. भावाला नाही बोलू शकत. भाऊ येईना तो. तुम्हाला बोलवते तो. तुमच्या संग गप्पा छप्पा मागायच्यात. या की जरा बोलवते तर मागा की गप्पा छप्पा. थोडस काय होतंय का टीव्ही बघत आहे नुसतंय. नको नको मी हाताने बनवते. बघा केव्हा मी हातानेच बनवते. नको माझं वाटव होईन हो. मग असं केल्या दादाला सोबत आणून दिल्या माझं काय होईल मग? बनेगी चहा. या चहा प्यायला. कुणाला चहा आवडतो बघा. कुणाला समजायला सकाळ संध्याकाळी चहा आवडतो. मला तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम चहा पाहिजे. मला चहा नसला मला ना करमतच नाही चहाशिवाय. मला संध्याकाळी चहा नाही प्यायला तर माझं डोकं दुखतं. असं कोण आहे बघा चहा नाही प्यायला तुमचं डोकं दुखतं? मला सगळं कमेंट पटपट. खूप हसताय ना तुम्ही. पण मी पण आज खूपच हसते. आज खूप जास्त मी बोलते हसते पण असं वाटतं मला. मला हसायला छान वाटतं. मी रडत नाही जास्त बसत. जास्त रडून का हाणार आहे. हसत मजात राहायचं. आनंदात राहायचं. आपल्यामुळे दुसरे हसतात त्याचा बी आनंद घ्यायचा आहे की नाही. समद्यांना हसवायचं आपण बी हसायचं. असंच राहायचं आनंदात. आज आहे तो उद्या आहे कधी जातोय सांगता येत नाही. त्यामुळे आनंदात राहायचं असं मला वाटतं. बरोबर ना? माझं डोकंच आहे हँग झालंय खबर. हे जसं आणलं माझा चहा काय आज होणार नाही चांगला. अनुज इकडे या. ते बाहेरच हे आण ना. इथं पाटी आणून मांडणार बाहेरची. आतमध्ये मोठी पाटी. काय पाटी ना ती आण. काय पाटी आणते. इथं मांड. इथं मांड. इथं मांड. इथं मांड. हे उचलून ह्याच्यात मांडतो. इथं ठेव. ठेव ना दादा. दिमाग का दिमाग बनवलं. मी साखर टाकली होती का? मी डबल साखर टाकते. अनुज उचल दही ठेव. ठेव तुझं उचल मान. सोड. हे उचल ही मान. हे
ती पण म्हण त्याच्यात मालकाला पण चहा द्या, तुम्हीच पिऊ नका. हो हो, त्यांच्यासाठी पण केलाय. ह्याचं चहाची भांड त्यांच्यासाठी पण बनवलंय. हा मीच एकटी नव्हते. दादा हे का नाव खाय नळाचं हिसवून दिलं नावापाशी. मला एक हाताने बनवलं दही पण टाकतात. पाणी आले, पाणी आमचं. ते टाक ना, जेवढं टाक ना, मग झालं. तेवढंच टाक, मग झालंच, कामच झालं मग आपलं. मग मस्तपैकी चहा प्यायचा. मग बिस्किट आहेत का? आहेत ना. चहा झाली तर पप्पाची धुलाई करायची ना. पप्पाची धुलाई? जाऊ दे गे, माफ करू पप्पाला. जाऊ दे, पप्पाला काय कळतंय. माफ करू, जाऊ दे. नाही हाणायचं पप्पाला. हाणून काय होणार आहे? गरीब आहेत ना आपले पप्पा. कधी मागलं तुला? दही ठेव, ही ठेव धपटकीने. धपटपट, हे पकड 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 पकड, फास्ट फास्ट फास्ट. दही पण ठेव, दही पण ठेव. स्वयंपाक नाही करीत हो दादा, मी चहा बनवते. स्वयंपाक इतक्या लवकर? चहामध्ये मीठ पडन. मोबाईल बघत बघत भाऊ लय मागेल तो. आई ग, माझा आज हसून हसून पोट दुखतंय. भाऊ दादा मला कधीच मागित नाहीत मागित दादा. तेव्हा टाइमपास अशी करते, पण मला मागलं नाही त्यांनी अजून. तुमच्या पुढे तसं दाखवते, मागित नाही ते लय चांगले. अनुज इथं उचलून ठेव. प्रत्यक्षात थंडी किती आहे तिकडे? इकडं थंडी खूप आहे, खूप थंडी आहे. पण आता नाहीये एवढी, नॉर्मल आहे, पण एवढी नाहीये. बरं आहे जरा. भरपूर दिवसांनी ऑनलाईन. हो, आज खूप दिवसांनी मी लाईव्ह आले. काय आता काय होतं ना, मी लाईव्ह यायचं म्हणते. मी दर गरीबाग लाईव्ह यायचं म्हणते. पण काय होतं, मला काय ना काय प्रॉब्लेम होतोच. माझा मोबाईल असा आहे की लगेच हे होतो, हँग होतो. मग लाईव्ह थांबायचं नाही. थोडंसं म्हणजे किती 20 मिनिटच मी थांबू शकते माझ्या ह्या असं मोबाईलवर. पण मग त्यांचा मोबाईल असला ना, मग लाईव्ह किती वेळ असला ना तर काय प्रॉब्लेम नाही. असं माझा मोबाईल खराब झालाय ना. आता माझ्या मोबाईलच झाला असं किती 7-8 वर्ष झालं असं मोबाईलला. 7 वर्ष झालं असं, सॉरी. मग आता ते जुना झाला ना, खराब होणार. ह्यांना म्हणते घेऊन द्या, पण देत नाहीत ना घेऊन. लय आगाऊ. हसून हसून पोट दुखलं. हो ना दादा, त्या दादा एक कमेंट करतात ना त्यांच्या, मला हसायला येतंय, रडायला बी येतंय. ते कशी कमेंट करतात त्यांना बी माहीत नसतं, अशी कमेंट करतात. मला हसायला येते त्यांच्या कमेंटने. समजे खूप छान असे बोलतात, खूप आवडलं. आज गप्पा छप्पा मागायला कधी. शिवाने कप घे. झालं माझा चहा. या बघा चहा प्यायला. चला, कोण येतं चहा प्यायला? कुणी चहा पेले तर कुणाला चहा प्यायचा आहे, कुणाला चहा आवडतो. आता चहा बद्दल बोलूया. विषय चहाचा चाललाय, तर समजा चहा विषयी बोला. मी पाया पडून. हो, माझा मोबाईल असा महाग का जातो लगेच, काय कळतच नाही. आई मोठे कप का दिले? हे कप चोपीचं शिवण्या हे ह्याच्यात
दुधाची काय दिली ह्याची दे ना. येडी आंबिका, येडी टंबाडिका, येडी खंबडिका. तुम्हाला त्याच्यात देऊ का? सॉरी बेटा. मला मोठे कपत पाहिजे. मला आई आधी टाकायचं विसरले ना मी. आज काय चहा चांगला नाही झाला माझा. आज डोकंच विसरले. सोन्याला छान पिक्चर लागला. फटकुडिया कशाचा पैशाच्या. तुमच्या हो नाहीत काय म्हणे. चुकलं तरी काही होऊन द्या. चुकलं तर काहीच बोलत नाही. मीठ पडलं आणि काय झालं तरी नाहीत का बघा. तशीच प्यान ना बघा तुम्ही. मीठ टाकून बघ का. बन गया मेरा चहा. कोणाला चहा आवडतो. कोणाला आवडतो. ही मोबाईल झाला ना. एक मिनिट. माझं पण हसून हसून पोट दुखलं. हो तुम्ही बोलताच असं मला हसा येणार ना. मला पण लय हसायला. माझं पण पोट दुखलं हसलं असं. एकच मिनिट. सॉरी. पापाला प्यायचंय का विचारा. शिवण्या अनुज पोरांना तुमचा चहा घेऊन जा. पप्पाला मी नेते. जा. भावाला बोलवा की एकदा मज्जा येते. भाऊ तुमच्या संग मजा येते. चला ना तिकडे आपण चहा पी बालगणे. हे तर दिसत नाही चांगलं. माझं ठीक आहे. हा तुमच्या भावापाशी जाऊन बसते आता बघा. बोला भाऊ बोला बघा काय बोलायचं तुम्ही. मित्रांनो या चहा प्या. या चहा प्यायला म्हणतात भाऊ. आणि जरा छोटी पेनी बरमुड्या लाज वाटते. आज मी 100% जाते वाटतं. इतके हसले ना मी मापाच्या बाहेर. बरमुड्या लाज वाटते. मग पॅन्ट घाला ना मग. कटाळ्यात मुलकाच बसलाय अंगात. जप जा तिकडे बस का. सोडून दे का. या चहा प्यायला. कोणाला चहा आवडतो सांग बरं. सगळ्याला आवडतं. काय तू देणार आहे का तिथे. हा तुम्ही असं बोलाल. माझी एवढी अपेक्षा नव्हती तुम्ही असं बोलता. चहा कोणाला नाही आवडत. असतं कुणाला अजिबात आवडत नाही चहा. कुणाला कॉफी आवडते. कुणाला मग देणार का करून चहा. हो मग इथं आले देणार ना. 1 कप मला पण पाठवा. तोंडाला पाणी सुटलं. हो काय या चहा प्यायला या. दिसतंय का. हव्यांचं दिसतंय. असं का का तुम्ही का समजी जर मी 5 ते समजेल ना चहा. समजी जण चहा प्यायचा. मन बिस्कुट काय म्हणतात का. दादा मी चांगलं बोलले हो. वाईट नाही होत. समजेल ना चहा देते ना. असं थोडी काय बोलले. सॉरी वाईट वाटलं असलं तसं. सॉरी. आपल्या बहिणीला माफ करा. हो ह्यांनी का म्हटले. भाऊ तुम्ही होलीच्या हाताने चहामध्ये मीठ पडलं तर वहिनीला
तोंड फोडस कर तर मागणार का नाही, तोंड फोडूस तर मागणार का नाही. हा लय लय आपण मा मागणार म्हणतात. नाही हो नाही. मग कशाला आधी म्हणतो 10 बिस्किट, मला नाही खायचं बिस्किट. माझी इच्छाच गेली बिस्किट खायची. हाणून मारून काय येतं का? बघा मला नाही खाणीत कधीच ते उगा ते आता बोलतात तसे. हाणून मारून काहीच येत नसतं, समजून सांगायचं. ऐकत येत मारण्यापेक्षा समजून सांगितलं कळत. दिमाग आहे दिमाग. डोकं खाते माझं, मागच काय मिळावं लागतं. खरं म्हणजे तर आमचे भांडणच होत नाही. आमची कधीच भांडण होत नाही. झाले ना मला ते असं एखादा शब्द काय बोलले ही झाले लगेच सॉरी म्हणते, आणि मी पण लगेच सॉरी म्हणते. त्यामुळे आमची काय भांडणं होत चुकी करायची की नाहीच ती काय. दुसऱ्या बायाबांनी नाही तर तिला पण लय गरीब आहे ती, दिसते तशी पण लय बोळी बारीक. कुठून आहात, कुठून आहात? सौताडा, रामेश्वर, बोरेवाडी, बीड जिल्हा. पण राहतो तर आम्ही पुण्याला, हो ना. नाही नाही पुण्याला राहायचं आम्हाला, गावालाच यायचं. पण आम्हाला काय ना गावाला काय नाही, त्यामुळे आम्हाला यायचं यायलाच नाही काय. मी माझ्या बहिणीकडे जाते ना, बहिणीकडे जाते, मम्मी पप्पाकडे समजांकडे जाते. सारखं नाही जात. कधी तर मग आधी तर पुण्याला आहे ना, मुलांच्या शाळा ते असतात ना, मग वर्षाने 2 वर्षांनी अशी जाते. एकदा तर मी 3 वर्षांनी गेलते. 3 वर्ष झाले मी गावाला गेले नव्हते. मग विचार आणला नेत नाही ती. डायरेक्ट वर्ष 2 वर्ष लावते. स्वतः पण जात नाही तर मला पण नेत नाही. वहिनी डोक्याने मेंटल आहेत. चहा, मोबाईल, भाऊ मेंटल आहे. चहा मोबाईल बघते हाताला खूप दे. नाही वाटायचं तेवढी नाही, इतकी नाही मेंटल, थोडीशी. मी तर आज मला आतापर्यंत असं वाटत होतं की समधी मला म्हणत असते तुम्ही खूप चांगले आहात, खूप छान आहात. तुम्ही मला असं अजून कोणीच बोललो नाही असं. पहिले तुम्ही ना असं मला तुम्ही डायरीत नाव लिहून ठेवणार आहे. तुमची डायरीत मी तुमचं नाव, तुम्ही मला असं बोलता. माझे किती फॉलोअर आहेत, किती तू फॉलोअर माझे काय माहिती. 73 नाही 74 आहेत. 74 फेसबुकला. तेच आले. हा मग तीच आहेत ना, मी सांगते ना. पण कोणाचे जीव आवड्या आणते त्यांच्या जेवढ्या तुमच्या जेवढ्या आणते, पण आहेत ना एवढे फॉलो. म्हणजे एवढ्या फॉलो म्हणणं 1 फॉलो की तुम्ही आहात. तुम्ही असं बोलताय मला एवढे किती फॉलो येतात. अरे लयच आवड झालं तुझ्याबरोबर. बघा ना समजा इज्जतच गेली माझी. जा दे हो, नका हो म्हणू काय लेकराला. लिहिलं काय मी बसायचं नाही तर रडत परत. माझं करू देता. जाऊ दे, मी चहा पिऊन घेते मग बोलते. बसायचं नाही तर रडत परत. खूप क्यूट दिसते. कुठून लागला मागचा कॅमेरा. बीड जिल्हा. आम्ही बीड जिल्ह्याचे. बीड जिल्हा. आता लय कमी झाले. किती वाजलं दादा. चला तर आता आहे ना स्वयंपाकाची तयारी चालू होणार आहे. त्यामुळे मी आता ठेवते. चहा झाला आता ठेवून देते. चला सगळी मजेत राहा. समधी मजात राहा आणि आम्ही पण खुश आहोत. तुम्ही पण राहा. हसून खेळून मजेत राहा. हा आणि आम्हाला खूप छान वाटलं की तुम्ही समधी लाईव्ह आला, तेवढं छान बोललात. आवडला खूप छान. हे का नाही. आणि माझे फॉलोअर्स समधी तुम्हीच ना एवढे चांगले आहात ना, मला असं कुणी वाईट बोलत नाही. मला त्याचा खूपच अभिमान आहे. खूप छान वाटतं मला तुमचं असं. मला अजून मी एवढे व्हिडिओ काढले ना, मला कुणीच वाईट नाही बोललं. मी समध्यांची कमेंट बघते, समध्या व्हिडिओची कमेंट बघते. अजून ते कमेंट मध्ये म्हणजे एखादे असते तसे. आमच्याकडून काय चुकत असलं तर हा. माफ करा. होय. आमच्याकडून काय चुकत असलं तर माफ करा. जर जास्त बोलले असन, कुणाला माझं राग आला असन, काय वाटलं असन तर त्यांना मी सॉरी बोलते.
तर मग काय अजून काहीच नाही आता. बाय बाय, ठेवू मी आता. खूप छान हसता तुम्ही. हो ना, थँक्यू. बघा गप्पा मारा की, गप्पा मारा तुम्ही. म्हणजे तर लिहिलं ना गप्पा, या गप्पा मारा. मग आता गप्पा मार. अहो दादा तुम्ही आता आला तो. मी किती वेळ झाला गप्पा मारते. किती वाजल्या? किती वाजता गेलो मी? तासभर झालं की? 1 तास झालं मी लाईव्ह आहे. कुणी घात का 1 तास लाईव्ह? मी 1 तास झालं लाईव्ह आहे. ओ तुमच्या ह्या दादाला कोण वहिनी देणार काय का आता? आता बाद झालं की आता म्हातारा. गेलं संपला आपले दिवस. आता म्हातारपणी काय वहिनी भेटत असते का? गेले मीच बाबा भेटली ती. दिवस. नशीब आहे, नशीब मी भेटले है ना. नाही हो नाही भेटल ना, भेटल. काळजी नको, आपण देऊ पण एखादी मस्त हिरोईन बघू. हिरोईन पाहिजे ना? मला हे ऐकलं पाहिजे. हा? मला त्यांनी कच्चच खाल्लं पाहिजे. कसं काय खाणार? हिरोईन चांगली बघून द्यायची. नका ये बाबा, मला एकच लय झाली. हिने नको केलंय. नका ये बाबा. आता तुम्ही म्हणतात की दादा वहिनी एक वहिनी करून दे चहा बनवायला. नका ये बाबा. बघा नको म्हणते, मीच म्हणते उलटी करा. ती करीतच नाहीत लग्न दुसरं, तर काय करायचं. किती वाजता येणार आहेत परत लाईव्ह का? लाईव्ह डायरेक्ट संडे. पुढच्या रविवारी डायरेक्ट. आता मग आता रोज आल्यावर कसं व्हायचं? रोज प्यार कभी काम असताना मग रोज नाही जमत लाईव्ह यायला. पण पुढच्या रविवारी येईन मी. दरबारची म्हणते की मी पुढच्या रविवारी येईन. पण काय होतं माझं काय प्रॉब्लेम. टीव्हीचा आवाज तरी कमी करा. मी जाते बाहेर. चल तुम्ही बाहेर चला या ना. टीव्हीचा आवाज किती द्या तर काय ना समजे हे करू देत. पण मला काय होतं काय काम असलं ना मग मी लाईव्ह जातच नाही. मूड तरी खराब होतो संध्याकाळपर्यंत. कटाळा येतो त्यामुळे नाही जात. लई लवकर चाललात. बघा बोला अजून थांबते 20 मिनिटं. 20 मिनिटं नाही आता फक्त किती टाइम झाला आमचा स्वयंपाक करायचा. आलं तर तुम्ही. वाव आता किती छान दिसतंय. मगाशी ना असं अंधक दिसत होतं, आता किती मस्त दिसते. किती वाजता येणार आहेत परत? किती वाजता येणार आहेत परत म्हणजे काय बोलला जाऊ ते समजलंच ना. नाही त्यांनी 2दा तशी कमेंट केली ना, मग समजलं नाही मला काय बोललं. तोंडाला पावडर लावून फसवलं तुम्ही. हो मी फसवलं. जावा आता मी फसूनच टाकलं. जाऊ दे तुम्हाला. मी फसवलं तोंडाला पावडर लावून. जाऊ दे. बघा किती पावडर लावली. गोसू घेतलंय बघ. पांढरं तोंड फेक. कापसासारखं तोंड पांढरं केलंय झालं. 1 तास जाऊ दे. काय म्हणतात काय कळणच नाही हो. चांगलं काही समजतच नाही काय बोलतात तुम्ही. आवडा ना तुमचं. काय आवरायचं मला थोडी पावडर लावत बस. पावडर काय हात पातून धुवायचं फ्रेश व्हायचं. काय नाही मी फेरेसच आहे. असंच राहायचं मजेक साथ एकदम. मग आज स्वयंपाक तुम्ही करता का? झालं आता गार लागते मरणार. होय. आज स्वयंपाक करता का? हा हे करतो ना. बनवता. लाईव्ह म्हणताय का? सॉरी दादा. तुम्ही ना ती ती होच काय ते जॉईंटच होत नव्हतं. मला समजतच नव्हतं. सॉरी. हे आधीच अडाणी आहे. हे काय शिकलेली नाही. चुप समजा नका सांगत जाऊ ग बसावं. असू द्या. मी अडाणी असले तर काय झालं? काय शिक्षण नाही झालं माझं नशिबाने तर काय करणार मी. अडाणी बघे तर लाईव्ह आहे ना रविवारी मी ह्या टायमिंगला येणार. 4 वाजता येणार. 4-4:30 पर्यंत येईन रविवारी. ही अडाणी म्हणून कशी बोलतात बाई मला. आता माझ्या अडाणी मग पण आले. अगोदर माहिती होतं ना मी अडाणी म्हणून. आणि तुम्ही किती शिकला तो? काय झाली काय तुमची 15? माझी तरी 5वी झाली. 8वी झाली. खेबडी शिक्षण माझी फक्त 5वी गेली. 5वी झाली. 8वी माझी किती झाली? 4वी पास आहे ती. मी 8वी पास आहे. सहज अशीच झाली. मी अशीच 8वी पास झाली.
न शाळेत जाता करना वा 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 थोडा सितम कर ले वा झोपच यायला लागली. मर जाएंगे आशिक वरना इतना करम कर लेना. काय मूड झालाय एवढं काय मूड लय छान म्हणते यांचा आवाज छान आहे का नाही समजे सांगा बरं का समजाने सांगायचंय बोला म्हणा ना तुम्ही आवाज चांगला असेल तर वायगल होतात म्हणा मी तुम्हाला वायगल करते वायगल करते खरंच म्हणा नाही नाही तुम्ही गाणं म्हणा थांबा ते गाणं म्हणतात ऐका समजा म्हणा म्हणा. प्यार कभी कम नहीं करना थोड़ा कदम नीट म्हणा ना लाजू नका शर्म आती है मुझे. लाज येते त्यामुळे गुत्त नीट म्हणा कोण नाही बघत तुम्हाला म्हणा काय म्हण तू म्हण नाही गाणं मला नाही येत माझा आवाज बघत मस्त आहे गाणं. हाय एवढी लाईव्ह भाऊ पळून जाते. मर जाएंगे आशिक वरना इतना करम कर लेना प्यार कभी कम नहीं करना थोड़ा करम कर ले. छान आहे का आवाज बरं, मी सांगन ते आणि गाणं. खरं आहे ना खरं म्हणजे त्याला मजा मध्ये राहतो असं म्हणजे हसी मजाक मध्ये राहतो त्यामुळे अशी मस्ती चालली. होय मी जी गाणं मला सांगत ते म्हणतात हा सांगतो बोल काय सांग पण मला गाणंच येत नाही तर सांग तू गाणं सांग मी गाणं. खूप छान गाता भाऊ वाव तुम्हाला एक जणांनी तारीफ केली म्हणजे आता समधी करते थँक्यू 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 आभारी आहे तुमच्या खूप. मी म्हणते ह्यांना तुमचा आवाज छान आहे तुम्ही असं गाण्याच्या व्हिडिओ टाकीत जा तुम्ही व्हिडिओचं फेसबुक ओपन करा व्हिडिओ टाका अच्छा. मी करतच नाही तर अभी हमारा भी बाजार मंडा हो हम म्हणजे मी करते ती माझा म्हणते नहीं हमें नहीं आता इतना. म्हणजे मलाच म्हणते तूच काढ तूच कर तूच कर तूच कर स्वतःने नुसतं बसायचं स्वतःने पण व्हिडिओ काढायचे ना काढायचं हॅपी राहायचं आनंदात राहायचं ना काय नका नसाला आनंदात राहायचं आनंदात मस्तपैकी एकदम हसी मजाक मध्ये एकदम फ्री बघा ना सगळ्याला टेन्शन असतंय. भावाच्या आवाजामुळेच वेडी झालीस तू आवाजामुळे हो बरोबर आहे दादा येडी झाली एवढी ना मी पागल झाले पागल आहे ना पागल झाले मी यांच्या आवाजाने म्हणा नाही गाणं छान सांग ना तू असा आवाज पाहिजे भावासारखं सांग. तुमचं तर हो सांग. मला म्हणते तर भावाचा आवाज बघ कसा आहे, तुमचा आवाज गाढवा बरं असं मजा होय सांग ना कुठलं म्हणून गाणं. मी गाणं सांगू एक गाणं सांगा छान असं कोणतरी कमेंट करून मला गाणंच आठवण आहे आज मी एवढे गाणे मला येतात मला एक बी गाणं आठवण झालंय हमको हमेशा चिरागा. मग तुम्ही तुमच्या मनाला आता आई हो मेरी जिंदगी में ओ आई हो मेरी जिंदगी में गाणं म्हणू. हाँ मना आए हो मेरी जिंदगी आए हो मेरी जिंदगी में तुम यार बन के मेरे दिल में यूं ही रहना आए मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बन के आए हो मेरी जिंदगी तुम यार बन के. वाह 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 क्या आवाज है क्या आवाज में आवाज है आवाज वहाँ तक पहुँचा नहीं हमारी कुछ भी मत हमें आई वो गं, मी झाड़ क्या पे- हसले ना आज काय झाड़ पे करायला मत चढ़ा नहीं तो गिर जाएंगे हम. खरं तुमचा आवाज छान आहे कुणीच म्हणणार ना तुमचा आवाज वाईट आहे गाव कोणतं आहे तुम्ही शहरात राहत आहे का हो दादा आम्ही इकडे शहरात बघा, राहतो दाखव नाही समोर. हो का शहर बघा जंगल पुणे पुणे बघा जय म्हणती का तुझ्याकडे बघ. तुम्हाला दाखवते एक मिनिट थांबा बघा पुणे इकडे बी. बघा देखो 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 पुणे देखो आम्ही खरंच आहे ना पुण्यात तर आहेत बरं का पण थोडस जरा थर्ड खलास एरियात
राहायला. तो थर्ड क्लास नका म्हणून तसं चांगलं आहे, फक्त जरा थोडंसं नॉर्मल. तुमको फिटिंग आहे सब. हो नाही नाही चांगलं आहे, इथं बी चांगलं आहे. इथल्या कुणी बघितलं ना हे नाही व्हिडिओ नाही, चांगलं आहे, हा चांगलं आहे. शेजारी पाजारी आपले व्हिडिओ बघतात लय. हो नाही हो चांगलं आहे, चांगलं आहे सगळीकडे. हमारी फट जाती फिर. आम्ही तसं बिबेवाडीमध्ये राहतो बरं का मित्रांनो. जर आला मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवलंय गाणं म्हणा. ओ मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवलं गाणं म्हणा, गाणं म्हणा. तसलं मामाच्या पोरीचं नाही ना, आपल्या मामाची पोरगी नाही भेटली म्हणून, नाही तर म्हणलं असतं. बघ पतंग किती वर गेलाय, पण दिसत नाही तुझा मोबाईल कावाचा 10 वर्षाचा. जुना आहे मोबाईल घेऊन देते मग ह्यो. होय. आता इकडे दाखवा, पैसे नाहीत ना. इकडे दाखवा, हं? दाखवा सहज. होय मोबाईल घेऊन द्या ना मग एक मला. पैसे नाहीत ना. हमको हुआ है प्यार तुमसे म्हणा. हो म्हणा, हमको हुआ है प्यार म्हणा. हमको हुआ है प्यार. पुढं काय पुढं काय हम क्या करें. बोल गया ना. उसके आगे क्या? असं नाही. हम हम नाही, हमको हुआ है मला भी नाही हो. हमें तुमसे हुआ है हाँ हम क्या करें आप ही बता दो हम क्या करें. हम भाग रहे चले जा रहे तुम बहुत गाने बजा रहे. अय, या ना इकडे तुम्ही आलं म्हणजे तिकडे. अरे वा छान. कोणता एरिया आहे, कोणता एरिया आहे. ओ एरिया कोणता आहे सांगा. बिबेवाडी. बिबेवाडी रिअल. आणि जर आपण आधी लाईव्ह काय सांगितलं होतं, हा आपण लाईव्ह आधी काय सांगितलं होतं आठवतंय का. ये इथं बस. आपण लाईव्ह आधी काय सांगितलं होतं, काय काय सांगितलं होतं, काय काय सांग बतायला. क्या बता. हा बस इथं खाली. ऐ ग मम्मा पप्पा आयु लागले. लागते काय होतंय. तुम्हाला त्यांनी किती म्हणले वाव किती छान. कुठे आली बिबेवाडी. बिबेवाडी आली स्वारगेटच्या जवळ. हा स्वारगेटच्या जवळ. स्वारगेट पासून एक 5 किलोमीटर अंतरावर. कात्रजच्या आणि स्वारगेटच्या मध्येच आहे. कात्रज जवळ येत ना. जेवण नाही झालं दादा, जेवण एवढं लवकर. अजून स्वयंपाक करायचा. गावाकडे जेवतात लवकर. हो गावाकडे लोक जेवतात, पण अजून काही स्वयंपाक नाही केला मी. आता लागत होतं स्वयंपाकाला पण लाईव्ह आले म्हणून थांबले. कसं काय मित्रांनो, सगळे कुठले पण सगळे कुठल्या गावाहून काय बोलताय काय नेमकं सांगा तरी आम्हाला तरी कळत नेमकं. हा कुठं व्हिडिओ जातात आमचे. आमचे कोण मित्र कोण नेमकं बघते. कुठं बघतात काय. आणि मी ह्यांना किती वेळा म्हणते की माझ्या संग व्हिडिओ बनवू आपण दोघं जण. हे बनवीत नाहीत म्हणतात नको मला. लाज वाटते हो. मग मी बनवते, मला नाही का लाज वाटत. मला पण लाज वाटते, पण मी बोलवते ना. मला पण लाज वाटते, पण मी तशीच बनवते का नाही व्हिडिओ. आम्ही अजून नाही ना, खरं सांगते, अजून माणसात व्हिडिओ एक काढलेच नाही. तर आम्ही ना घरातच व्हिडिओ काढते. माणसात व्हिडिओ काढायला गेले ना मी हसू जॅग होते. त्यामुळे मला व्हिडिओ काढता येत नाही. माणसं लई मोठी माणसं असले ना मग लाज वाटते, मग व्हिडिओ जमत नाही. त्यामुळे मी कुठं जास्त काढत नाही. रिक्षात कुठं डोंगर एकटा असल्यावर आम्ही कधी माझी एकटीचीच व्हिडिओ होते. समजे असताना नाही मग व्हिडिओ मला काढता येत, एकटीच काढत असते. हा अच्छा. पहिने रील म्हणा बरं एकदा. आल काय म्हणा रील म्हणा. रील म्हणा म्हणा. नाही एवढं म्हणता येत नाही ना. अरे नाही मन बर र म्हण ना. बाई एक एक शब्द माझा विचार करून बोलतात. बापरे मिनिटर झाले मी आज. एकदा तोत्र म्हणायचं नाही. बघत आता तुमचं त्याच्यावर लक्ष गेलं होतं एका शब्दावरती माझ्या. मला ते शब्द बोलायला लावतात, तेव्हा शब्द येत नाही मला. फक्त बाकीचे सारे शब्द येतात बरोबर, व्यवस्थित बोलते मी सारे, फक्त एकच शब्द येत नाही. नका करू प्लीज, फोन करू नका. लाईव्ह आले हा कोणी काय माहिती, लाईव्ह दिसत नाही का मी. लाईव्ह आले फोन करतात कधी बाहेरून फोन बाहेरच्या राज्यातले. पाथर्डी अहिल्यानगर. पाथर्डीला राव आम्ही मोठा देवीला येतो की. मोठा देवीला आमची जमीन आहे मोहरी गावात. हो थोडी आईची, पण आम्हाला माहित नाही हाय का नाही. आता आम्ही गेलो नाही. जहागिरी मोहोचा आहे बीड मध्ये. कुठले मी जहागिरी मोहनचा आहे बीड मध्ये. हा
हो का दादा? विषय ओके. असा आहे की आम्ही बीड गावामध्ये मी माझ्या कळण्यातले इथले 4-5 वेळा गेलो असो. कारण बीड मध्ये जायचं संबंध जास्त आहे तिकडं, म्हणजे जातच नाही. जामखेडला जातो इकडं, आम्हाला जामखेड जवळ आहे. मग जामखेड सांगायचं ना, बीड काय सांगितलं तुम्ही? जिल्हा आपला बीड आहे ना, तर जामखेड नगर मध्ये येतो इकडं. हा नगर मध्ये येतो. त्याच्यामुळेच. असं आहे. आपला जिल्हा कुठला आहे? बीड. तालुका आमचा पाडदा आहे. पण आम्ही फक्त कागदपत्राचे काम असले तर तिकडे जातो, नाहीतर सगळं आमचं बाजार वगैरे सगळं आम्ही इकडे जामखेडला जातो. आम्ही डांगेवाडी कुठं आली? हो का दादा? माहित नाहीये पण ओके. काय ओके? मग आता काय माहिती का? मला माहित नाही म्हणून म्हणते. तुम्हाला माहिती का डांगेवाडी? नाही हो. मग धारूर तालुका, धारूर तालुका. पाथर्डी पासून 3 किलोमीटर वरती गाव आहे माझं. अच्छा. हो का? ओके. पाथर्डीला आहे कोणी? पाथर्डीला आहे आमची म्हणजे वडिलाची चुलत बहीण आहे. हे भाऊ माझी त्यांची बी आहे, त्यांची बायकोची पण आहे. ते असते. आत्या आहे ना, चुलत आत्या आहे आमची. नाही मागचं काय मग. मी परतूर जिल्हा जालना गाव. रोहिणा बाई ह्याच्यातच गुत्ते मी तर. हिला वाचायला बी येत नाही, पण बिचारी वाचते कसते. हा ना, तोतरी किती काढतात माझ्या चुका. मी कशी का असं ना, पण मनाने चांगली. हा मग माझं काय यांना मला येत नाही, मग माझं ते लहानपणापासून प्रॉब्लेम आहे. आता मी नीट करू शकत नाही त्याला. मी तुतके आहे. माझं शिक्षण नाही झालं तर मी काय म्हणणार का माझं शिक्षण झालंय, मी लय मोठी आहे, आता मी एवढी स्टार आहे. शिकलेलं नाही. शिकलेल्या बाया जेवढ्या असते तेवढ्या होकलेल्या असते. असं नको म्हणू. जास्त शिकल्या मग तच असते. नाही असतात ना, आपले समजा गावठी एखादी असते हा 100 एखादी खराब असते. चांगल्या बाकीचे चांगले आहेत. काय नाही, आता 100 ना एखादी चांगली निघते, नाही तर बाकीच्या खराब असं व्हायला लागली. आता दुनिया बदलली. भाऊ अवघड आहे बाबा. तुमच्या भावांना खाल्लेले उपाशी खायला का? भाऊ नाही, भाऊला हाताने बनवून खातात भाऊ. मी नाही स्वयंपाक केला, हाताने बनवून खातात आणि मला बी चालत. तुला मला बनवायची काही गरज पडते? तू काय करत असते? नाही भांडणं झाले हो कधी आमची. कधी करते भांडणं तू? कधी तरी नीट बोलून मध्ये भांडणं कधी होते आपले? नाही होत, पण कधीतरी झाली असली तर बनवतो. तुम्ही बनवता का नाही? दिसत तसं. तुमचे काय पुराल कॉन्टॅक्ट काय तुमचे व्हिडिओ खूप छान असते ताई. हो ना दादा, थँक्यू. तुम्हाला आवडले यातच मला खुशी. कारण समजायला आवडतात माझे व्हिडिओ. असे कुणीच नाही की म्हणत नाही की चांगले नसतात. एखादं कोणतं पण अजून म्हणतच नाही कुणी. काही काहींचे कमेंट असतात बरं का. कुणी म्हणतं काय म्हणतो हा एखादी कमेंट असते, कुणी म्हणतं आय लव्ह यू, तुमचा नंबर द्या, किंवा अजून काय काय बघायचं असं असतात बरं का काही काहींच्या. पण मी काय लक्ष देत नाही, त्यामुळे मी बघत पण नाही. आणि ज्याचे चांगले कमेंट असतात ना, मी त्यांना काय कायलाच उत्तर देते, काय कायला देत नाही. बघत जण असे नाराज आहेत की म्हणतात की ताई तुम्ही उत्तरच देत नाहीत कमेंटचं, कधीतरी उत्तर देत जावा. पण उत्तर द्यायला ते लाईव्ह वरचे असे बोलायला की बोलायचं. हा मग मी समजा लाईव्ह असे आले ना, तुम्हाला समजेन जेवढे जणांनी कमेंट केल्यात त्यांचं समजायला धन्यवाद. असं आहे. मी आता समजा एकेकांना बरेच जण असतात ना, 40-50 कमेंट असतात. मग त्यातले समजायला कमेंटला उत्तर देता येत नाही ना, त्याच्यामुळे. हा काय बिजी असतात का तुम्ही? बिजी नसतं, पण माझं मोबाईल का होतं सांगू तुम्हाला खरं. ही काय मोबाईल जास्त आता सुद्धा मोबाईल हँग होतो, मागं पुढं कॅमेरा होते त्याच्या मनानेच हँग होतोय माझा मोबाईल. मग हँग झाला की मग माझा मोबाईल सगळा सत्यानाश. त्याच्यामुळे मी जास्त मोबाईलवर नसतेच. व्हिडिओ टाकीते लगेच मोबाईल बंद करून टाकते. कारण की मग बघत बसले ना, मग मोबाईलचं वाटच लागली. मोबाईलच खतरा झाला. फुटलाय किती मोबाईल तुम्ही कशी मी वापरते माझ्या नशिबाला. घेतलेला आहे 2019 मध्ये. मग झालं त्याला 7-8 वर्ष झालं असं. मध्ये घेतलाय. आता किती 25-26 लागल ना परत. झालं ना 6 वर्ष 5 वर्ष होऊन 6 वर्ष होऊन गेली.
बघू जमलं ह्या वर्षामध्ये घ्यायचा तर घेऊ. आता नवीन वर्ष लागले, आता घ्या ना. आता नवीन वर्षामध्ये झाला जमला तर घ्यायचा, नाही तर राहिलं मग. काय मोबाईल घ्यायचं लय आवड चाललंय. मोबाईल घ्यायचं म्हणलं तरी बाकीचे खर्च येतात. जाऊ दे, जसं घेतला तर चांगला घेतला पाहिजे. घेऊ आपण, जाऊ आपल्याकडे येईल पैसे जाऊ. जरा परिस्थिती आमची डाऊन आहे भाऊ. जरा लय खर्च आहे, लय अपाट. त्यामुळं हा खर्च लय. घेऊ आपण. हा घेऊ की 2000 किती 25 2026 मध्ये घेऊ, हे का नाही? 2026 मध्ये घ्यायचा. काय एवढं मोबाईल मध्ये काय आहे, जसं येईल तसं वापरायचं. ह्या मोबाईल मध्ये ना अंधक अंधक दिसतलंय, असं स्पष्ट दिसत नाही, खराब दिसतलंय मोबाईल मध्ये, है ना? जुना झाला ना ते. आम्ही कोळशासारखं दिसत असं नाही मोबाईल मध्ये, असं वाटत असं आमच्या तोंडाला कोळसा लागलाय. अंधक अंधक दिसत त्यापेक्षा बी काळा दिसतंय. लय घाण दिसतंय. मोबाईलच खराब आहे त्यामुळे तसं दिसतं. स्टॉप झालाय वही, स्टॉप झालाय. नाही थांबाय ना आता, नाही त्यांचा मेसेज येतो नाही तर बंद करा म्हणून. हा ते टायमिंग संपला ना, बंद करा म्हणून मेसेज येतो. तुमचा मोबाईल आणा बघ इकडं. हा आला आला आला. पाथर्डीकड कधी आले मोठ्या देवी दर्शनासाठी तर डांगेवाडीला येऊन जा. हो दादा नक्की येणार ना. मोठा देवीला आलेला आम्ही आता झालो 5-6 वर्षे. माझी पण इच्छा आहे बरं का जायची, पण काय आम्हाला जाणंच होय नाही आमचं. 5-6 वर्ष झालं आता गेलेलो. पहिलं सारखं जायचो. हे गेलेत, मी नाही अजून कधीच गेले. जसं पुण्यात आलंय तसं तिकडे जाणंच होत नाही काय मोठ्या पुण्यात देवीला. नाही तर जायचं पहिलं गावाकडं तर सारखं जायचं आम्ही. आता इकडं पुण्यात आल्यापासून जरा जायचं हे झालं. जाऊ, एक दिवस जाऊ. येऊ दादा नक्की आम्ही. चालते काय आता. भाऊ वहिनीला कामाला लावून मोबाईल घे. नाही राव, त्यांना नाही बोलता येत, मी बोलते तेवढंच. मी मोबाईल त्यांच्या हातात दिला ना तर त्यांना बोलता येत नाही. काय करणार? अगं आहे तर नक्की कामाला लावून येतील. कामाला व्हिडिओ लावून म्हणजे बनवत मोबाईल राहा. घे म्हणजे एक जणांनी बघ किती छान कमेंट काय? केली. नक्की दिवस येतील, व्हिडिओ बनवत राहा, सपोर्ट भेटेल, थोडा वेळ लागतो, मोबाईल पण होईल नवीन. वा दादा थँक्यू. तुमच्या आशीर्वादाने असं झालं ना तर मी समजायला पेढे वाटेन. पेढे वाटेन पेढे. होईल होईल. एक दिवस कधी दिवस येते माहित नाही बरं का, तर मग मी जाते तो काय एक काय दिवस माहिती. कवा येतोय पण. हा ना, ते एक दिवस येऊन तुमचा सपोर्ट भेटूच तर काय ना, समजांनी सपोर्ट करू एक दिवस, तेव्हा मी जाते तो असं वाटतं मला. कुठे जात तू? देवाकडे गेले तर काय सांगते, आज हाय तर उद्या नाही, भरवसा नाही माझा. कुठं जात नाही बाई. मला एक श्वास बंद होतो माझा, त्यामुळे मला लय भीती वाटते की मी कधी जाते कधी नाही. म्हणजे असं श्वास बंद होतो की मला काहीच कळत नाही, माझा श्वासच बंद होतो डायरेक्ट. जवळ माणूस असला ना तर ठीक आहे, नाही तर मी गेले, मला असं होतं कमन काय नो. त्यामुळे मी कधी जाते आहे नाही काय सांगता येत नाही. मध्येच हॉस्पिटल मध्ये नाही ऍडमिट. जात बाई तू, जोपर्यंत देवावर ना देवाचं बोलून येत नाही तोवर तू कुठं नाही. मग आम्ही काय सांगत नाहीत, आनंदात मजात राहतो. त्यानंतर आम्ही असं सांगू वाटत नाही आम्हाला आमचं दुःख काय आहे ते आहे. बघू काय होतंय आता. काय नसतंय होत, प्रयत्न करीत राहायचं. असं आहे येत तरी आनंदात राहतो आम्ही. एवढं त्रास होत होता मग काय हात रडत बस. नाही हो, म्हणजे असं आता असं होतंय ना, मला एक श्वास बंद होतो. मग असं वाटतं की आता मी बघते काय माहिती. त्यामुळे हास्य मजाक मध्ये राहायचं. जेवढं तुम्ही खुश राहता आणि- तेवढं तुम्ही चांगले राहता. जास्त टेन्शन मध्ये गेलात दवाखान्यात मी नाही ट्रीटमेंट एवढी करता येत ना. काय होतं तेच कळत नाही नेमकं, अचानक होतं. काय नसतं. हो दादा, माझे वडील आहेत ना खूपच गरीब आहेत अहो. त्यांना हुंडा त्यांनी नाही नका द्यायना, पण माझे वडील आई वडील खूप गरीब आहेत. आता माझा भाऊ बागा ना
तेव्हापासून ती खूप कुजलीत. नाही तर पहिले ती करायची माझ्यासाठी, खूप करायचे. माझी मम्मी अजून मला मशाला धान्य धुन्य देते. त्यांच्याकडून मोबाईल घ्यायला काही नाही, पण त्यांचीच परिस्थिती हा बेकार. त्यांची परिस्थिती एवढी बेकार आहे की आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी मदत करू, पण आमचीच तेवढी लय बेकार आहे. आम्ही सुद्धा मदत करू शकत नाही एवढं. लय बेकार म्हणजे काय, माझ्या इतकी बेकार आई-वडील- नाही, पण बरेच आम्ही खाऊन पिऊन हा. गेलो. थोडं देणं पाणी लोकांचं म्हणून जरा थोडं टेन्शन आहे, बाकीचं काय नाही. वडील आहेत ना, तुम्हाला एक दिवस माझे आई वडील पण दाखवेन. बघितले ऊस तोडते तर खूप गरीब आहेत खूप. आता त्यांचं एवढं वय पण नाहीये की त्यांनी ऊस तोडा एवढं काम करावं, पण कर्ज आहे त्यामुळे त्यांना काम करावं लागतंय. त्यामुळे आमची लय आहे त्यांची बेकारी परिस्थिती, त्यामुळे नाही त्यांच्याकडून बी काय मागू शकत. उलटे आम्ही द्यायचा प्रयत्न करतो, पण आमच्याकडून होत नाही देणं. तीच उलटी देतात आम्हाला. जा पैसे घ्या आणि मोबाईल आणा. नाही ते दादाने कमेंट केली ना तशी, आई वडिलांनी हुंडा नाही दिला तर मोबाईल द्या. आपल्याला कोणाकडून दुसऱ्याकडून नाही घ्यायचं ना, आपल्या कष्टात नाही घ्यायचं. जसं आपल्याला भेटल तसं घ्यायचं. कशाला अपेक्षा ठेवायच्या. आम्ही कोणाचीच अपेक्षा ठेवत नाहीत. आमच्या कोणत्याच आपलं ह्यांची नाही. आपलं मेहनतीने आपल्या स्वतःच्या हे करायचं. आम्हाला किती जण म्हणते तुम्ही व्हिडिओ काढता काय फरक पडणार आहे, व्हिडिओने काय तुम्ही लॉटरी तुमची लागणार आहे का, तुम्ही काय लेस पैसे कमीणार आहेत का, तुम्हाला काय भेटणार आहे, नाव खराब करताय. आता जवळचे नाव ठेवतच असते. हा, आई बापाची- आता सगळ्याला होते. आई बापाची इज्जत घालवली समधी, आई बापाचं नाव आपण काय केलं. केलं इज्जतीला नाही असे लय जण बोलतात, मला लय वाईट बोलतात, पण मी म्हणणारे कधीच असते. बोलत त्याचं नाही. काय तर आपले जवळचे जेवढे असते तेवढे तसंच म्हणत असत. माझं नशीब किती खराब आहे ना, मला कुणीच हे करत नाही. आतापर्यंत सपोर्ट केला समजा, पण काय भेटत नाही याच्या फेसबुक वरती नाही, इंस्टा वरती नाही, काहीच नाही. नुसतं म्हणायला मी व्हिडिओ काढतो, मी प्रयत्न करते की कधी ना कधी काहीतरी होईनच, त्यामुळे करते प्रयत्न. होईन. हेच चालू 100% प्रयत्न करा. तर चला चला अंधार स्वयंपाक पडला. करायचा. अंधार पडलाय, मोबाईलचा तो उजेड लागला, अंधार खूप झालाय. आता जेवण बिवणं करायचे. तर चला फ्रेंड्स, तुमचं म्हणजे आज काय मनातलं पण बोलले, चांगलं वाटलं मला पण. मी कधीच असं नाही बोलत, मी आपलं टाइमपास हे करते, पण आज कसं काय मला मनातलं बोलावं वाटलं म्हणून मी बोलले. तर चला, कोणाला काय वाईट वाटलं असलं, काय माझी चुकी झाली असली बोलायची, तर त्यांना माझ्याकडून सॉरी. तर तुम्ही असंच मला सपोर्ट करीत जावा, तुमचा आशीर्वाद असाच राहू दे आपल्या ताईवरती. चला बाय बाय, मला हाता काढायला चाल मी ठेवते. चला बाय बाय, गुड नाईट समद्यांना माझ्याकडून. ठेवायचं. पुढच्या रविवारी नक्की येईन लाईव्ह. बाय बाय म्हणा की. कट काय नाही आले शॉर्ट कंटेंट.